नमस्कार. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांचा निकाल गुरुवारी म्हणजे काल लागला. महाराष्ट्रातल्या जनतेनं कोणाला एकहाती सत्ता कुठे दिली तर कुठे सत्तेसाठी एकमेकांची युती किंवा आघाडी करण्याची वेळ सर्वच राजकीय पक्षांवर आली. निवडणुकीआधी प्रत्येक जण स्वबळाची भाषा करत होता, एकमेकांची उणीदाणी काढत होता. पण आता सत्तेचं गणित कसं जुळवायचं अशा विवंचनेत प्रत्येक राजकीय पक्ष कुठे ना कुठेतरी आहे. मिनी विधानसभा म्हणून ओळखली गेणारी ही निवडणूक भाजप नंबर 1 पक्ष म्हणून यात महाराष्ट्रात उदयाला आला. ग्रामीण भागासह शहरी महानगरपालिकांमध्ये देखील भाजपची कमळं प्रचंड मोठ्या संख्येनं फुलली. मुंबई ठाण्यानं शिवसेनेला अपेक्षित यश दिलं, पण मुंबईत भाजपनं शिवसेनेचा विजय रथ अडवला. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक बालेकिल्ल्यांना हादरा बसला. कोणत्या पक्षानं कोणत्या विभागात कशी कामगिरी केली याचा आढावा आपण आज घेणार आहोत. कुणाची सरशी झाली, कोणाला कसा फटका बसला याचं विश्लेषण आपण आज करणार आहोत. आणि हे कशाकरता करतोय तर यावरच उर्वरित काळामध्ये महाराष्ट्राचं सगळं धोरण अवलंबून असणार आहे. तुमचं आमचं जीवन ज्याच्यावर अवलंबून असणार आहे त्या निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषण. त्यासाठी माझ्यासोबत आहेत राजकीय तज्ज्ञ. या निवडणुकांच्या निकालामध्ये 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची बीजं पेरलेली आहेत. आगामी निवडणुकांची एक प्रकारे दिशा ठरवणारा हा कौल आहे. त्याचाच आम्ही आढावा घेतो आमच्या 2 तासाच्या या विशेष कार्यक्रमात रणसंग्राम. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम माझ्या बरोबर जे पॅनलिस्ट आहेत त्यांची ओळख करून देतो. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी दीपक भातुसे, आपलं स्वागत. ठाण्याहून आमचे प्रतिनिधी कपिल राऊत, तुमचं स्वागत. आणि मिलिंद बल्लाळ, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक मिलिंद बल्लाळ, ते आपल्यासोबत ठाण्यामधून आहेत. आणि आमचे कोकणातले प्रतिनिधी प्रणव पोळेकर हे देखील आपल्याबरोबर आहेत. प्रणव, तुमचंही स्वागत. आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईचं चित्र 2017च्या महापालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय आहे. मुंबई महानगरपालिका 2012 साली भारतीय जनता पक्ष 31 वरून 82 वर, शिवसेना 76 वरून 84, काँग्रेस 51 वरून 31, राष्ट्रवादी 13 वरून 9. म्हणजेच एक प्रकारे आपण पाहिलंय की भांडा आणि वाढा अशा स्वरूपाची भूमिका 2 राजकीय पक्षांची, शिवसेना आणि भाजपची होती. त्याची फळं त्यांना मिळाली. अर्थात 114 या मॅजिक फिगरपासून दोघंजणी दूर असले तरी सत्तेची जोडतोड करत त्यापर्यंत पोहोचता येईल का अशा प्रकारची गुप्त खलबतं आणि पडद्यामागच्या अनेक हालचाली सुरू झालेल्या आहेत. अपक्ष मनसे यांना घेऊन सत्ता स्थापन करता येते का असाही एक फॉर्म्युला येऊ शकतो. किंवा मतदानाच्या प्रत्यक्ष वेळी मनसेनी शिवसेनेला साथ द्यायची अथवा भाजपला साथ द्यायची आणि त्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी अनुपस्थित राहायचं अशा प्रकारच्या विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय. अर्थात यात बाजार गप्पा पुष्कळ असतात, तथ्य आणि सत्य अत्यंत कमी असतं. याचं कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेसनी शिवसेनेला अथवा मनसे जिथे आहे तिथे मदत करणं त्यांना कितपत परवडणार आहे. कारण मुंबई महानगरपालिका हा एक भाग झाला, परंतु राष्ट्रव्यापी जे पक्ष असतात त्यांना कुठलाही असा छोटा निर्णय घेताना सुद्धा त्याचे राष्ट्रीय परिणाम काय आहेत याचा विचार करावा लागतो. एक प्रकारे मुंबईचं जे स्टॅटिस्टिक्स, मुंबईचं जे संख्याशास्त्र आत्ता आहे ते असंच एक गोष्ट सांगतंय की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना एकत्र यावं लागेल. पण जर ते एकत्र येणार असतील तर मग आत्तापर्यंत त्या दोघांनी एकमेकांच्या कारभाराचं जे उणेदुणे काढलेले होते, वैयक्तिक हेत्वारोप केले होते, चिखलफेक केली होती, भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते, त्याचं काय जनता ते विसरणार का, त्यांना माफ करणार का. पारदर्शी कारभाराला मत असं म्हटलं तर मग शिवसेनेला कशाकरता मतं दिली. आणि जर घोटाळेबाज पक्ष म्हणून जर मतं दिली असं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाला 82 जागा कशा मिळाल्या. अशा दोन्ही प्रकारचे आरोप प्रत्यारोपातून एक विचित्र चित्र आपल्या डोळ्यासमोर येत आहे. नेमकं महापौर स्थापनेचा जो मुद्दा आहे त्याच्यावरच सगळी गणितं फिरणार आहेत. दीपक भातुसे, निश्चितच महापौर कोणाचा होणार मुंबई महापालिकेमध्ये यावर उत्सुकता आणि स्पर्धा जास्त आहे. शिवसेना आणि भाजप आपण बघितलं तर 2 जागांचा केवळ फरक आहे आणि 2 जागांमध्ये
दोन्ही पक्षांना वाटतं की आपला महापौर व्हावा, कारण एकतर गेले 20 वर्ष भाजप युती जेव्हा सत्तेत होते तेव्हा शिवसेनेकडे मोठा पक्ष म्हणून साहजिकच महापौरपद मुंबईचं जात होता. भाजप पहिल्यांदा एवढ्या आकड्यांच्या वर पोहोचलेला आहे मुंबईमध्ये आणि तो शिवसेनेच्या अगदी जवळ आहे. 2 जागांचा फक्त फरक आहे. आता याच्यात जेव्हा 8 मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपेल आणि कदाचित 9 नंतर केव्हाही महापौर पदाची निवडणूक लागेल, तोपर्यंत हे दोन्ही पक्ष आपला महापौर बनवण्यासाठी ज्या काही स्ट्रॅटेजी आखायच्या आहेत, जे काही प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न करतील. कोण प्रथम झुकतो अशी वाट पाहिली जाईल निश्चित. आणि याच्यात एक अशी शक्यता आहे की काँग्रेसची याच्यात भूमिका आता महत्वाची असणार आहे, कारण महापौर पदासाठी जेव्हा निवडणूक होईल तिथे काही संख्याबळ तुम्हाला दाखवायचं नाहीये, बहुमत दाखवायचं नाही, तिथे प्रत्यक्ष मतदान होणार आहे महापौर पदासाठी. त्यामुळे काँग्रेस तटस्थ राहिली किंवा काँग्रेस सेनेच्या बाजूने गेली तर भाजपचा महापौर होत नाही. पण त्याकरता पहिले काँग्रेसने अट घातलेली आहे की तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडा. ती एक प्रकारचं धाडस, ते साहस शिवसेना दाखवेल का एका मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी? नाही, शिवसेनेसाठी मुंबईच फार महत्वाची आहे, कारण 38,000 कोटीचं बजेट मुंबईचं आणि राज्याच्या सत्तेत असूनही शिवसेनेला तसं सत्तेत सहभागाचे काही फायदे मिळत नाहीयेत. आपण बघतोय की पूर्णपणे भाजपचं वर्चस्व राज्यातील सत्तेवर आहे. कुठलेही निर्णय घेताना मुख्यमंत्री निर्णय घेतात, अगदी शिवसेनेच्या संबंधित निर्णय असतील, पालकमंत्री साधे नियुक्त करायचे शिवसेनेचे, शिवसेनेला न विचारता मुख्यमंत्री निर्णय घेतात. त्यामुळे भाजप शिवसेनेचं जे मन आहे ते निश्चितच मुंबईत रमेल राज्यातील सत्तेपेक्षा. मुंबई त्यांच्यासाठी एवढ्या महत्त्वाची आहे. प्रचंड टीका केल्यानंतर निवडणुकीच्या आधी देखील त्यांनी युती तोडली, परंतु सत्तेतनं ना केंद्रातनं बाहेर पडले ना राज्यातनं बाहेर पडले. असं असताना आत्ता आपल्याबरोबर मिलिंद बल्लाळ आहेत. मिलिंद बल्लाळ, संख्याशास्त्र असं सांगतंय की खरं तर या दोन्ही मोठ्या पक्षांनी एकत्र यावं, परंतु त्यांच्यावरची एकमेकांची टीका लक्षात घेता आणि इतर राजकीय परिस्थिती लक्षात घेता काय अवस्था येईल असं वाटतं आपल्याला, विशेषतः महापौर निवडीच्या बाबतीत? मिलिंद बल्लाळ, ही गोष्ट मान्य आहे की मुंबई महापालिकेचं बजेट जे आहे हे मोठं आहे आणि मुंबई महापालिकेत शिवसेनेचा अडकणं स्वाभाविक आहे. परंतु जी टीका शिवसेनेवर सातत्याने होत असते ते भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य शासनात आहेत, परंतु सतत टीका करत असतात किंवा ते नाखुश आहेत. मग त्यांना वारंवार आव्हान दिलं जातं विरोधी पक्षांकडनं, जनतेकडनं सुद्धा, की बाबा तुम्ही मग सरकारमधून बाहेर पडत का नाही. आता अशा वेळेला अशा पद्धतीचं जर अलायन्स झालं आणि पुन्हा तिथे काँग्रेसचा जर सपोर्ट घेतला तर एखाद्याला ती गोष्ट शिवसैनिकांना सुद्धा रुचणार नाही. सर्वसामान्य जनतेने मतदान केलं, अतिशय योग्य मुद्दा मांडलात की पारदर्शकतेसाठी हे मतदान होतं की घोटाळ्याविरुद्ध होतं. हा संपूर्णपणे विचार करून मतदारांनी मतदान केलं होतं आणि पुन्हा आपण पुन्हा एंड करतोय कॅसेट आणि निवडणुकीच्या अगोदरच्या काळात जातोय. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं धाडस शिवसेनेने करू नये, किंबहुना ही त्यांची योग्य वेळ आहे. आजही शिवसेनेला प्रचंड सहानुभूती मिळते मुंबईकरांची. तर त्यांनी खरं म्हटलं तर सत्तेसाठी काही कॉम्प्रोमाइज न करता विरोधी पक्षात बसणं हे केव्हाही चांगलं आहे, किंवा त्यांनी दे शुड वेट अँड वॉच. मिलिंद बल्लाळ, खरी लढाई जी होती ना इकडे, ती मोठा भाऊ मुंबईत कोण याची होती. याचं कारण आतापर्यंत शिवसेना मुंबईत मोठा भाऊ होता, महाराष्ट्रात मोठा भाऊ होता, परंतु विधानसभेत मुंबईत मोठा भाऊ कोण याचं उत्तर सर्वाधिक जागा मिळून भारतीय जनता पक्षाने दिलं. 1 जागा, 15 जागा त्यांना मिळाल्या आणि 14 जागा शिवसेनेला मिळाल्या. आता मुंबईत देखील 2 जागा जरी कमी मिळाल्या असल्या तरी शिवसेना आणि भाजप हे आता मोठा भाऊ छोटा भाऊ न होता जुळे भाऊ झाले, अशी प्रतिक्रिया भाजपकडून येते आहे. तर त्याचबरोबर आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये कारस्थानी वगैरे असे अनेक प्रकारचे उल्लेख आहेत. आमचा विजय कष्टाचा आणि त्यांचा विजय सत्तेच्या साधनाच्या दुरुपयोगाचा. म्हणजे कुठेतरी कडवटपणा अजूनही कायम आहे. तो पुढच्या 8 मार्चपर्यंत कमी होईल असं वाटतं आपल्याला. मिलिंद बल्लाळ, मला स्वतःला असं वाटतं की नितीन गडकरींनी याची भूमिका घेतलेली आहे की किंबहुना आशिष शेलार जे सर्वात ॲग्रेसिव्ह होते आणि उद्धव ठाकरेंवर डायरेक्ट हल्ला जर कोणी केला असेल तर तो शेलारांनी केला होता. आज गडकरी आणि शेलार यांची जर वक्तव्य आपण पाहिली, विधानं जर पाहिली, तर त्यांना कुठेतरी असं वाटते की आपण आता पुन्हा हातमिळवणी करावी. परंतु हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाने हा एक विचार करायला पाहिजे होता की साधारणपणे असा सिनेरिओ जर तयार झाला तर आपलं काय होईल. आता थोडक्यात असं झालेलं आहे की एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची संपूर्णपणे विश्वासार्हता, त्यांनी ज्या पद्धतीचा प्रचार केलेला आहे, या सगळ्या गोष्टींची थट्टा होण्याची शक्यता फार आहे आणि अशी थट्टा होणं भारतीय जनता पक्षासाठी चांगली नाही. तर त्यामुळे शिवसेनेला
मुळात टीका करताना थोडंसं संयम त्यांनी बाळगायला पाहिजे होता, तो बाळगला नाही. आणि आता संपूर्णपणे तुम्ही उलटे जाताय, उलटा प्रवास करताय. आणि अतिशय बरोबर तुम्ही बोललात की आता हे जुळे बंड झालेले आहेत. आता ही गोष्ट तरी ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. शिवसेनेने पुढचं लक्षात घेऊन, भारतीय जनता पक्षाने आपलं पुढचं राजकारण लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टी आहेत, हे नवीन संदर्भ जे आहे हे ॲक्सेप्ट केले पाहिजे. कारण की आता तुम्हाला मिलिंद मल्हार, या ठिकाणी आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे तो, मिलिंद आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाचा एकट्याने निर्णय घेतला जाईल का त्याहीपेक्षा संपूर्ण राज्यामध्ये कुठे कुठे कोणाला काय काय हवं आहे याच्यावर एकमेकांमधल्या देवाणघेवाण महत्वाच्या अशा 3 महानगरपालिका आणि एकूणच झेडपीचा आलेख बघावा लागेल. आपण आपल्या ठाण्याकडे येऊया. आपण जिथून आता या कार्यक्रमात सहभागी होत आहेत त्या ठाण्याचं चित्र 2017 सालच्या निकालानंतर काय येतंय बघा. ठाणे भारतीय जनता पक्ष 8 जागा होत्या, त्या जागा आता त्यांच्या वाढून 23 झाल्या. उल्हासनगरमध्ये 11 होत्या, त्या 33 झाल्या. भाजपच्या 8च्या 23 आणि उल्हासनगर 11च्या 33 झाल्या. शिवसेना निर्विवाद वर्चस्वाकडे 53 वरून 67 आणि उल्हासनगरमध्ये देखील 6 जागांचा फायदा 19 वरून 25, म्हणजे एकूण 72च्या 92 जागा या महानगरपालिकेत त्यांच्या झालेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे भाजप आणि शिवसेना तिकडे वाढलेली आहे. परंतु उल्हासनगरचं चित्र मिलिंद मल्हार हे काहीसं विचित्र आहे. त्या ठिकाणी साई आघाडी हाच शेवटी किंग मेकर आहे असं म्हणायचं का शिवसेना आणि भाजप तिकडे एकत्र येऊन साई आघाडीला दूर ठेवतील आणि ज्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा होतील तो किमान त्या गावापुरता तरी निकालात काढतील. एका उल्हासनगर साठी मला असं वाटत नाही की ते महाराष्ट्र म्हणजे राज्यातली त्यांची जी काही गट आहेत सत्तेची किंवा मुंबई महापालिकेतली गट आहेत, ठाण्यात गरजच पडत नाही आहे. कारण की संपूर्णपणे त्यांचं स्वबळावर सत्ता येऊ शकते. परंतु कुठेतरी जर भारतीय जनता पक्षाला अकॉमोडेट करायचं असेल तर ठाण्यात सुद्धा त्यांना भारतीय जनता पक्षाला अकॉमोडेट करावं लागेल. आता ही जी संपूर्ण व्यूहरचना आहे की भारतीय जनता पक्षाला मुळात किती अकॉमोडेट करायचं हे संपूर्णपणे गणित जर मुंबईवर अवलंबून असेल तर त्यांना मुंबईच्या बाबतीत फारच काटेकोरपणे विचार करावा लागेल. आणि हा विचार जो आहे तो आपण सुरुवातीपासून म्हणतोय की इतरही महापालिकांच्या निवडणुका आहेत तिथे काय नेमकी परिस्थिती निर्माण होईल ह्याचा विचारच झाला नाही. किंबहुना अशा परिस्थितीमध्ये आपली पोझिशन फार एम्बॅरेसिंग होईल असा सुद्धा विचार शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी प्रत्यारोप करताना केला नाही. आणि आता थोडीशी त्यांची कोंडी झालेली आहे. किंबहुना मतदारांच्या नजरेत फजिती होण्याची शक्यता आहे. परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी एकत्र यावं अशी सर्वसामान्य मानसिकता आज जनतेची आहे. काँग्रेस किंवा अन्य कोणाची मदत घेऊन कितपत परवडणार आहे त्याबद्दल सुद्धा आता खरं आमचे प्रतिनिधी कपिल राऊत देखील आहेत. कपिल राऊत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी जिल्हा परिषदेपासून ते मुंबईच्या महानगरपालिकेपर्यंत सर्वत्र दुपटीनं तिपटीनं भारतीय जनता पक्ष वाढताना दिसतो. परंतु सत्तेच्या जवळ जाताना अनेक ठिकाणी दिसतो. ठाण्यामध्ये असं काय घडलं की कमळ वाढलेलं आहे परंतु त्यांना पुरेसं यश तिथे मिळू शकलेलं नाही. किंबहुना नंबर 2चा पक्ष म्हणून सुद्धा तिकडे त्यांचा समावेश झालेला नाही. असं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या ठाणे महानगरपालिकेमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे ठरलेले आहेत. प्रत्येक पक्षाने काम केलेलं आहे, प्रत्येक पक्षाने प्रचार केलेला आहे. परंतु मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीजेपीचं एक चुकलं, त्यांनी आपल्या पॉकेटवरती नजर ठेवलेली आहे. फक्त जे आपले पॉकेट्स आहेत, घोडबंदर असेल, कोपरी असेल, नौपाडा असेल, स्टेशन परिसर, तिथे त्यांनी जास्त काम केलेलं आहे. राष्ट्रवादीने कळवा मोरमध्ये जास्त काम केलेलं आहे, काँग्रेसने काम केलेलं आहे, तर वागळ्यामध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणजे खास करून दिव्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं. पण सेनेने तसं केलं नाही आहे. सेनेने पॉकेटवरती लक्ष ठेवलं होतं आणि पॉकेटच्या पॉकेट सेनेने उचललेत. म्हणजे माडा असो, कोपरी असो, वागळे असो, घोडबंदर असो, दिवा असो किंवा मुंब्रा कळवा, इथेही सेनेने मोठ्या प्रकारे प्रचार केला आहे. म्हणजे पूर्ण ठाण्याभर पूर्ण सेना पोहोचली. तीच चुकी बाकीच्या पक्षांनी केलेली आहे. भाजप असो, काँग्रेस, एनसीपी, मनसे, कोणीही सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याचा मोठा फटका बीजेपी आणि प्रत्येक पक्षाला बसलेला आहे. ज्या ठिकाणी भाजप निवडून येऊ शकते, घोडबंदर सारखा पट्टा, तिथे ते पोहोचू शकले नाहीत. कारण घोडबंदर हा मेट्रोपॉलिटन आहे आणि मोठ्या प्रमाणात भाजप तिथे येऊ शकते. आपण लोकसभा आणि विधानसभेचे गणित पाहिलेलं आहे, मतदान पाहिलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पांडेसारखे उमेदवार होते, त्यांना मोठ्या प्रमाणात
होते आणि प्रताप सरनाईक काही मतांनी निवडून आले होते. म्हणजे एकंदरीतच ही चर्चा आपण त्याच्या अनुषंगाने पोहोचली नाही असं, त्यामुळे त्यांना 23वर थांबता आलं. ती जर अजून पोचली असती, त्याचे नेते आणखी उतरले असते, खाटापर्यंत गेले असते आणि त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये असलेले मतभेद आहेत भाजपामध्ये, ते त्यांना मोठा फटका बसलेला आहे. सेनेकडे जी खालची फळी आहे, खालचे कार्यकर्ते आहेत, तसे कार्यकर्ते भाजपाला अजून निर्माण करता आले नाहीत. ती त्यांनी आता पुढे निर्माण केले तर कदाचित ते सेना फुटाव देऊ शकतात. परंतु एकनाथ शिंदेसारखं नाव सेनेकडे आहे, त्यांची चांगली फळी आहे, त्यामुळे सेनेला एखादी सत्ता इतिहास घडलेला आहे. महापालिकेमध्ये अजून एखादी सत्ता कधीच घेतली नव्हती, ती ह्या वेळेस घेण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा सर, 4 पॅनलचा फटका खूप जणांना बसलेला आहे. म्हणजे ज्यांनी चांगली कामं केलीत, म्हणजे घेऊ शकतो आपण, सापके नाव घेऊ शकतो, जे 4-6, 5-5 नगरसेवक आहेत, त्यांच्यावरती कोणताही आरोप नाही आहेत आणि चांगली छबी आहे, तेही या रिणांगणात पडले, म्हणजे त्यांची काम असून सुद्धा पडलेली आहेत. कारण की 4 पॅनलचं असं असतं की 2 जर वॉर्ड आपल्याकडे बाकीच्या कोणाचे तरी असतात आणि तिथे कुठेतरी ते कमी पडतात आणि त्यामध्ये पडलेत. 4 पॅनलचा फटका अनेकांना बसलेला आहे. तुम्ही बघू शकता मनसे किंवा यांनी हवा तयार केली होती, मनसेने दिव्यामध्ये हवा तयार केली होती, शहरात हवा तयार केली होती, पण त्यांना नगरसेवक निवडून आणता आला नाही. काँग्रेस झालं कारण ह्यांच्या प्रत्येक पॉकेटमध्ये कार्यकर्ते नाही आहेत. त्यामुळे 4 पॅनलची सिस्टम आहे, त्याचा फटका प्रत्येक पक्षाला बसला आहे. सेनेचे सर्व जे गडी होते, म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, बरोबर आहे, त्यांनी चांगलं काम केलं म्हणून 67 हे त्यांना फळ. आपण ठाणे आणि उल्हासनगर याच्यामधल्या विशेषतः ठाण्यामधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परफॉर्मन्सबद्दल एका विस्तारानं थोडं बोललं पाहिजे. याचं कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी पडझड झाली, परंतु ठाण्यामध्ये मात्र त्यांनी 34 जागा 2012 साली मिळवल्या होत्या. त्या आत्ता देखील त्यांनी तेवढ्याच म्हणजे 34 जागा त्यांनी मिळवल्या. ही त्यांच्या दृष्टीनं अत्यंत जमेची समाधानाची बाब. खरं तर 3 गट तिकडे 3 नेत्यांचे होते, तरी देखील त्या गटातटांवर मात करत त्यांनी आपला एक प्रकारे गड शाबूत राखला. याचं विश्लेषण आपण मिलिंद बल्लाळ यांच्याकडून जाणून घेऊ थोड्याशा वेळानंतर. कारण सध्या आपण जातोय ते कोकणमधल्या 3 महत्त्वाच्या जिल्हा परिषदांच्या विश्लेषणांवर. पहा तिकडे नेमकं काय झालं. सिंधुदुर्गमध्ये भाजपची संमिश्र कामगिरी, 3 वरून 6, रत्नागिरी 7 वरून 0, रत्नागिरीमध्ये एकही जागा नाही, रायगडमधून 1 ची जागा 3 वर. म्हणजे ठाण्यापाठोपाठ जर भाजपची निराशा कोणी केली असेल तर ती रत्नागिरीनं केलेली आहे. शिवसेनेचा चढता आलेख, सिंधुदुर्गात 4 वरून चौकार 16, रत्नागिरीत 25 वरून 39, रायगडमध्ये 14 वरून 15, एकूण 43 वरून 70. आपण जाऊया प्रणव माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? प्रणव, रत्नागिरीमध्ये यस सर, भारतीय जनता पक्षाला एवढा निराशाजनक अशी कामगिरी का झाली? सर, रत्नागिरीचा जर विचार करायला गेलो तर रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पार्टी तशी गुहागर आणि रत्नागिरीपुरती मर्यादित होती. मात्र यावेळी भाजपनं सर्वच ठिकाणी आपले उमेदवार जे आहेत ते उभे केले होते. यावेळी पक्षवाढीच्या दृष्टीनं जिल्हाध्यक्ष बाळा माने यांनी चांगला प्रयत्न केला होता. अगदी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी त्यांना पक्षामध्ये सामील करून घेतलं होतं. खेडमध्ये जे जिल्हा प्रमुख होते माजी शशिकांत चव्हाण यांना पक्षामध्ये घेतलं. मात्र या 2 नेत्यांना जरी घेतलं असलं तरी मागची जी कार्यकर्त्यांची फळी लागते ती कुठेतरी भाजपकडे नव्हती आणि त्याचा फटका हा भाजपला या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. काही ठिकाणी जे स्टँडिंग उमेदवार होते त्यांना दिलेली उमेदवारी असेल किंवा पक्षात जे इतर पक्षांना आयात केलेले उमेदवार होते त्यांना दिलेली उमेदवारी असेल, त्यामुळे जे पूर्वीचे भाजपचे कार्यकर्ते होते त्यांची कुठेतरी मनामध्ये जी नाराजी झाली. अगदी गुहागरमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. ज्या ठिकाणी गुहागरमध्ये भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी दिलेले चुकीचे उमेदवार, अगदी काही उमेदवार हे राष्ट्रवादीमधून आयात केले होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली. मात्र जे पारंपरिक जे पूर्वीचे भाजपचे कार्यकर्ते होते, ज्यांनी वर्षभर काम केलं, ज्यांनी अनेक वर्षापासून भाजपसाठी आपलं रक्त सांडलं, त्यांना कुठेतरी उमेदवारी नाकारली आणि त्याचा फटका हा रत्नागिरीमध्ये भाजपमध्ये पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा माने यांची पत्नी शिरगाव मतदारसंघामधून उभ्या होत्या आणि त्यामुळे बाळा माने हे फक्त यांच्या प्रचारामध्ये इकडे गुंतले होते. मात्र जिल्ह्यामध्ये काही ठिकाणीच त्यांना जाता आलं आणि त्याचा फटका हा भाजपला रत्नागिरीमध्ये पडलेला पाहायला मिळतोय. सर दीपक, आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग राण्यांनी राखलं, दुसरीकडे शिवसेनेनं रत्नागिरी राखली
आणि रायगड हा शेकाप आणि राष्ट्रवादीने राखला. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण कोकणचं चित्र हे आपल्याला संमिश्र दिसतं. हे मुंबईसारखं किंवा ठाण्यासारखं हे एक हाती कोणाला नाही. ठाणे हे कोकणचं प्रवेशद्वार म्हणतात, परंतु प्रवेशद्वारावरच शिवसेनेचा हा अश्वमेध राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी रोखलेला दिसतो. नाही, आपण पूर्ण महाराष्ट्राची जर कोकणाशी तुलना केली, विदर्भ असो मराठवाडा असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला भाजप मोठ्या प्रमाणावर वाढायला दिसला. काही ठिकाणी त्यांचे 0 जिल्हा परिषद सदस्य होते तिथे 2 आकड्यांपर्यंत भाजपची मजल केली. परंतु कोकण एक असा प्रांत आहे जिथे भाजप यावेळेला जास्त वाढला नाही. किंबहुना रत्नागिरीमध्ये भाजपच्या संख्या 7 वरून 0 वर आलेली आहे. म्हणजे भाजपचा कोकणामध्ये लॉसच झालेला आपल्याला दिसतोय. सिंधुदुर्गामध्ये प्रामुख्याने नारायण राणेंनी जी ताकद लावली ते नारायण राणेंना पुन्हा एकदा मतदारांनी स्वीकारलं असं दिसतंय. मध्ये विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाल्यानंतर काहीसा राणेंना फटका बसला होता, पण पुन्हा एकदा कोकणाच्या मतदारांमध्ये राणे विश्वास निर्माण करायला यशस्वी झाले असं म्हणता येईल. तर दुसरीकडे त्याच वेळेला शिवसेनेला सिंधुदुर्गामध्ये वाढ करता आली नाही. एकीकडे त्यांनी दीपक केसरकर जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आले होते त्यांना गृहराज्यमंत्रीपद दिला. दुसरीकडे वैभव नाईक जे नारायण राणेंचा पराभव करून निवडून आले होते. या दोघांच्या संघर्षामुळे कुठेतरी शिवसेनेला तिथे फटका बसला. त्यामुळे शिवसेना ज्या प्रमाणात वाढायला हवी होती त्या प्रमाणात वाढली नाही. आपल्याला मध्ये 4 वरून 16 वर जरी सिंधुदुर्गात शिवसेना पोहोचली असती तरी त्यांना प्रचंड अजूनही वाढण्याची शक्यता होती, परंतु या वादात ते वाढू शकले नाही. काही ठिकाणी त्यांनी भाजपबरोबर अंतर्गत युती करण्याचाही प्रयत्न केला, परंतु ते विशेष यश सिंधुदुर्गामध्ये आले नाही. प्रणव, रायगडची केस खूप इंटरेस्टिंग आहे, कारण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये शिवसेना आणि सिंधुदुर्गामध्ये काँग्रेस थेट जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना दिसत आहेत. परंतु रायगडमधलं चित्र मात्र अत्यंत संमिश्र आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात. मग शिवसेनेला पर्याय काय उरतो सत्ता स्थापनेकरता, अशी स्थिती आहे. कारण शिवसेनेला 18 आणि भारतीय जनता पक्षाला 3 जागा मिळाल्या. तिकडे जर अपक्षांनी सपोर्ट केला तर शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचू शकेल असं वाटतं. तरी देखील 2 ते 3 जागा कमी पडत आहेत. प्रणव, नक्कीच सर, शिवसेनेला जर अपक्षांनी सपोर्ट केला तर कदाचित शिवसेनेने इथले जे शेकापचे काही बंडखोर जे निवडून आले त्यांना साथीत घेण्याचा प्रयत्न करतील. पण एक गोष्ट आहे सर, या ठिकाणी म्हणजे रायगडमध्ये बघायला गेलो, शेकाप जे अपक्ष निवडून आले तर ते शेकापचे पूर्वीचे बंडखोर आहेत. त्यामुळे कदाचित ते शेकापबरोबर जातील. आणि म्हणजे रायगडमध्ये राष्ट्रवादीला बसलेला फटका हा त्यांच्या दृष्टीने अतिशय घातक होता आहे. राष्ट्रवादीला तब्बल 8 जागांचा फटका या ठिकाणी बसला. आणि रोहा आणि श्रीवर्धन हा जो गट आहे, जो सुनील तटकरेंचा गट मानला जातो, त्याच ठिकाणी सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसलाय. त्यामुळे 2000 ज्यावेळी लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी राष्ट्रवादी आणि शेकाप हे एकत्र आले. आणि त्यांनी नंतर ज्यावेळी पुढची आता जिल्हा परिषदची निवडणूक आली त्या ठिकाणी यांनी आपली आघाडी निर्माण केली आणि आघाडीमध्येच सत्ता स्थापन करायचा असं त्यांचा निर्णय झाला होता. आणि त्यामुळे म्हणजे मला नाही वाटत की सर शेकाप आणि राष्ट्रवादीला कुठे सत्ता स्थापनेला अडचणी येतील. म्हणजे शेकाप आणि राष्ट्रवादी तिकडे सत्ता स्थापन करेल. रत्नागिरीमध्ये शिवसेना आणि सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता येणार आहे. एकूणच कोकणाचं चित्र संमिश्र आहे. मगाशी मी बोलत होतो ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाण्यातल्या परफॉर्मन्सबद्दल. आपण जाऊया मिलिंद बल्लाळ यांच्याकडे. मिलिंद बल्लाळ, काय तुम्ही कारणं द्याल? राष्ट्रवादीने या सगळ्या पडझडीमध्ये देखील आपला गड ठाण्यामध्ये कायम राखलाय आणि एक विरोधी पक्ष म्हणून ते पुढे आलेत. खरं तर त्यांचे 4 नगरसेवक सूरज परमार आत्महत्या प्रकरणी जेलमध्ये होते. शिवसेनेने सूरज परमार यांच्या चिरंजीवांना देखील प्रचारात उतरवलेलं होतं. तरी देखील राष्ट्रवादी आपला गड सांभाळताना दिसतोय. 3 नेत्यांची 3 दिशेला तोंड असूनही. मला निरुळकर ह्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या अगोदर एक सिच्युएशन तुम्हाला सांगायची आहे की लॉजिक कसं राजकारणात चालत नाही. आपण असं गृहीत धरून चालूया क्षणभर की समजा जर 67 जागांच्या ऐवजी शिवसेनेला 57 जागा मिळाल्या असत्या आणि भारतीय जनता पक्षाला 23च्या ऐवजी 32 मिळाल्या असत्या तर त्यांना एकमेकांची मदत घेऊनच सत्ता स्थापन करावी लागली असती. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय निघाला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 34 जागा आहेत. तर अशा वेळेला मग 34 जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा सपोर्ट शिवसेनेने घेतला असता का?
जे आपण मुंबईत काँग्रेसच्या सपोर्टच्या संदर्भात बोलतो आहे म्हणून हा मुद्दाम प्रश्न उपस्थित केला की जर मुंबईत तुम्हाला काँग्रेस चालते तर मग तुम्ही ठाण्यात राष्ट्रवादी चालणार असेल तर मग शिवसेनेच्या धोरणांबद्दल किंवा भारतीय जनता पक्षाच्या धोरणांबद्दल एक प्रश्नचिन्ह जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. एक सिच्युएशन म्हणून मी सांगितलं की असा प्रकार आपण जर करणार असू राजकारणात तर मला असं वाटतं हा आपण लोकशाहीची फार क्रूर थट्टा करतोय असंच त्याचा अर्थ निघतो. आपण जो प्रश्न विचारलात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला तर मला स्वतःला असं वाटतं की काँग्रेसची जी काही जागा आहे ती संपूर्णपणे जी मतं होती ती संपूर्णपणे शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कडे गेलेली आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की काँग्रेसकडे स्थानिक नेतृत्व नाही आणि काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वाने ठाणे शहराकडे कधी गांभीर्याने पाहिलं नाही. म्हणजे नारायण राणे यांच्यासारख्या माणसाकडे ती प्रभारीची जबाबदारी त्यांनी सोपवली परंतु अत्यंत म्हणजे लेवलला मग पुढे जायला पाहिजे तसा काही प्रकारच झाला नाही. डायरेक्ट आपण तिथे गेलो आणि तिथे मग शहर अध्यक्ष जो होता तो सुद्धा पराभूत झाला, मनोज शिंदेचा पराभव झालेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची मुळात वाढ जी आहे ही काँग्रेसच्या विकनेसमुळे किंवा काँग्रेसचं जे टोटल फेल्युअर आहे आणि काँग्रेसची जी सेक्युलर मतं आहेत ती संपूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने भले त्यांच्यात गटबाजी असली तरी देखील ती गटबाजी फार अशी चव्हाट्यावर आली नाही, म्हणजे ती बिहाइंड द कर्टन राहिली. त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड हाच चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा बऱ्यापैकी इथे सिद्ध झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या म्हणजे जितेंद्र आव्हाडांच्या नेतृत्वाखाली भले ते मुंब्रा कौसाचे आमदार असले तरी देखील जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट वगैरे सारखी व्यापक आंदोलनं झाली त्याचं नेतृत्व आव्हाड यांनी केली. त्याच्यामुळे व्हिजिबिलिटी आणि संपूर्णपणे प्रेझेन्स आपण म्हणू या पक्षाचं सतत राहिलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जी काही ठाण्यातनं 2 पॅनल्स संपूर्णपणे निवडून जिंकता आली त्याचं एकाचं नेतृत्व नजीब मुल्लांनी केलं. आपण म्हणाल ते बरोबर आहे की नजीब मुल्ला आणि दुसरे पॅनल जे होतं हनुमंत जगदाळे ह्या 2 पॅनल्सनी युनॅनिमसली तिथल्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सपोर्ट केलं. आता ह्या दोघांचाही सहभाग दुर्दैवाने कुठेतरी त्यांचा उल्लेख परवार प्रकरणात होत होता, त्यांच्यावर त्या पद्धतीची कारवाई झाली होती. परंतु एकीकडे हा सगळा एक इतिहास आणि तो इतिहास संपूर्णपणे पब्लिक मेमरी शॉर्ट असं म्हणताना त्यांना संपूर्णपणे लोकांनी ॲक्विट केलं, म्हणजे लोकांच्या कोर्टात ते संपूर्णपणे निर्दोष ठरलेले आहेत कारण की त्यांना लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा हा संपूर्णपणे हे जे संपूर्ण सक्सेस जे आहे हे त्यांच्या नेत्यांचं, मग ते नजीब मुल्ला असतील, जगदाळे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांनी आपापले पॉकेट्स जे आहेत, आपापला जो मतदारसंघ आहे, जो सेक्युलर वोट बँक आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने शाबूत ठेवली. विचार असा आणखी येतो की देवराम भोईर हे जर आता एनसीपी असते तर देवराम भोईर यांच्या इथल्या 8 जागा जर आल्या असत्या, अर्थात ते नंतर त्यांनी पक्ष बदलला तर साधारणतः राष्ट्रवादीची टॅली तिथली 32 वरून 34 वरून साधारणतः 42-43 पर्यंत देखील जाऊ शकली असती. अर्थात या राजकारणातल्या जर तरच्या गोष्टी आहेत. वेळ झाला ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय रणसंग्राम. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांचे निकाल लागले. त्यातल्या मुंबईचं चित्र नेमकं काय आहे, त्याचं पुढे काय होणार, ठाण्यामध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता कशी आली आणि तिथे राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स कसा काय टिकून राहिला, तर उल्हासनगरमधल्या खिचडीमध्ये नेमकं काय होणार, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग इथल्या जिल्हा परिषदांमधली नेमकी परिस्थिती काय, राणांनी आपला गड कसा काय राखला, तर रायगडमधली त्रिशंकू अवस्था, या सगळ्याचा लेखाजोखा आता आपण मांडला. आता मी थेट जाणार आहे तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्या पश्चिम महाराष्ट्रामधल्या निकालांची चर्चा, दोन्ही जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका पक्षांचं बल कसं होतं 2012 आणि 2017 साली, त्याची चर्चा करणारे त्यासाठी माझे सहकारी आहेत. आपल्या सोबत आहेत अरुण मेहत्रे, माझे पुण्यातले सहकारी अरुण मेहत्रे आणि योगेश कुटे, ज्येष्ठ पत्रकार योगेश कुटे. तुमच्या दोघांचंही स्वागत. तर कोल्हापुरातून आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आणि गुरुबाळ माळी हे ज्येष्ठ पत्रकार आपल्या बरोबर आहेत. तसंच माझे 2 सहकारी दीपक भातुसे आणि मिलिंद बल्लाळ देखील या चर्चेत सहभागी होत आहेत. सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेमकं चित्र भारतीय जनता पक्षासाठी काय होतं ते एका ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. भाजपची तुफान कामगिरी. पुण्यामध्ये 2698, पिंपरी चिंचवड 378, सोलापुरात 4546. भाजपची तुफान कामगिरी 74च्या 222 जागा. 74च्या 222 जागा
जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपला चांगलं यश. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर. सोलापुरात तर 0वरून 17, साताऱ्यात 0वरून 6, सांगलीत 0वरून 25. प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाजपला अत्यंत चांगलं यश मिळालं. एकूणच 4 पासून त्यांची संख्या थेट पोहोचली ती 69 वर. आपण शिवसेनेच्या संमिश्र कामगिरीकडे पाहूया. महानगरपालिकेमध्ये 15चे 10 घसरले. पिंपरी चिंचवडमध्ये 5चं नुकसान. सोलापूर महानगरपालिकेमध्ये तिप्पट संख्या 8ची 21, म्हणजे एकूणच 37ची एक मार्जिनल इन्क्रीज 40 पर्यंत. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची कामगिरी जिल्हा परिषदेत कशी होती पाहूया. पुण्यात ती स्थिती, कोल्हापुरात स्थिती सुधारली. सांगली, सातारा आणि सोलापूर या तिन्ही ठिकाणी शिवसेनेनं खातं उघडलं. म्हणजेच एक प्रकारे शिवसेनेसाठी पश्चिम महाराष्ट्र हा काहीसा फलदायीच होता असं आपल्याला म्हणायला लागेल. परंतु कामगिरी नेत्रदीपक वगैरे नाही, तर 1937 जागा एवढ्या झाल्या. तर काँग्रेस पुण्यामध्ये 28च्या 9 जागा झाल्या महानगरपालिकेत. पिंपरी चिंचवडमध्ये 14च्या 0 आणि सोलापुरात 45च्या 14. म्हणजे एकूण जर आपण त्यांची संख्या पाहिली तर 87 वरून 23, म्हणजे जवळपास तिपटीनं खाली आलेली आहे. अशा प्रकारची त्यांची निराशाजनक कामगिरी आहे. तर जिल्हा परिषदेमध्ये देखील त्यांची कामगिरी निराशाजनक अशीच म्हणता येईल. पुण्यातून 11चे 7 झाले, कोल्हापुरातून 31चे 14, सांगलीत 23चे 8. एकूण त्यांची कामगिरी जर आपण पाहिली तर सातारामध्ये 21चे 8, सोलापुरात 19चे 8. एकूण जर कामगिरीचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पश्चिम महाराष्ट्र 105 वरून काँग्रेस फक्त 45 वर उरली. म्हणजे त्यांना भगदाड पाडायला सुरुवात झाली. खरं तर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणता येईल. पुण्यामध्ये 52 वरनं 38 वर आले, पिंपरी चिंचवडमध्ये 83 वरनं 35 वर खाली घसरले, सोलापुरात 16 वरनं 4, म्हणजे एकूण 151 महानगरपालिकेतल्या नगरसेवकांपासून ते आता 77 पर्यंत गेले. आता आपण जाऊया जिल्हा परिषदेकडे. जिल्हा परिषद ज्याच्यावर एक हाती वर्चस्व असायचं तिथे पुण्यामध्ये 41चे 44 झाले, सोलापुरात 16, कोल्हापुरात 16चे 11, सांगलीत 33चे 18, साताऱ्यात 39चे तेवढेच राहिले. सोलापुरात 4 जागांचं नुकसान. एकूण राष्ट्रवादीचं जर आपण पाहिलं असेल तर त्यांचे 164चे मार्जिनल डिक्रीज थोडेफार कमी झाले, ते 143 वर. एक प्रकारचं असं चित्र आहे, म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल प्रेक्षको, ते म्हणजे पुणे आणि सातारा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम ठेवलं. परंतु कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तिन्ही जिल्हा परिषदांमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. याचंच विश्लेषण करायला आपण थेट जाऊया आमच्या पुणे आणि कोल्हापूर ब्युरोमध्ये. तिथे आपले सहकारी आपली वाट बघतायत. अरुण मेहत्रे, असं काय झालं पुण्याने की जिथे मुख्यमंत्र्यांच्या सभेला दुपारी गर्दी होत नाही, परंतु तिथे विक्रमी मतदान होतं आणि तिथल्या 8च्या 8 जागा तुम्ही निवडून देता. पुण्याचं एसकेवर फार प्रेम आहे. एसके म्हणजे सुरेश कलमाडी होते एकेकाळी आणि आता ते सुरेश काकडे झाले. एसकेवर तुमचं फार प्रेम आहे. एसएमचे दिवस फार पूर्वीच गेले. काय सांगाल? एसएमचे दिवस निश्चितपणे गेलेत आणि आज सुरेश कलमाडी नंतर संजय काकडे हे भाजपाचे कारभारी म्हणजे किंबहुना या विजयाचे शिल्पकार म्हणून पुण्यासमोर आलेले आहेत. त्याचबरोबरीनं बापट जे आहेत पुण्याचे पालकमंत्री त्यांचा देखील मोठा वाटा आहे. मात्र जसा आपण आता उल्लेख केला की ज्या पेठेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या खुर्च्या खाली राहतात तिथे सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपाला मिळतात. याचा अर्थ पुणेकरांनी हे ठरवलं होतं की यावेळी आपल्याला भाजपाला पुणे महापालिकेमध्ये निवडून द्यायचं आहे. त्यामुळे सबंध पुणे शहरामध्ये केवळ पेठा नाही, पेठा तर सुरुवातीपासून भाजपाच्या ह्या परिघामध्ये जर पाहिलं अगदी आउटस्कर्ट्सची उपनगरं जी आहेत म्हणजे वडगाव शेरीपासून तर इकडे बाणेर पाषाणपर्यंत, इकडे सिंहगड रोड म्हणजे ज्या ठिकाणी धायरी, वडगाव धायरी, हिंगणे ही गावं आहेत, 8च्या 8 जागा सिंहगड रोडच्या निवडून येणं हे निश्चितपणे हे पक्ष, कार्यकर्ते, नेते याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पुणेकर
त्या पुणेकरांनी हा विचार केला होता की दिसलं कमळ दाब बटन आणि त्याचा परिणाम आज आपल्याला या निकालात दिसतो. म्हणून सगळ्यांचेच अंदाज खोटे ठरले. आज मी सहज म्हणजे अगदी की नेमकं काय घडलं याचं माहिती घेण्यासाठी म्हणून मी सामान्य नागरिकांशी बोललो, मी मंडईमध्ये भाजी विक्रेत्या बाईशी बोललो, मी रिक्षावाल्याशी बोललो, मी बसमध्ये एका चढलो त्या काकांशी बोललो. तर त्या सगळ्यांना की नाही जे काही चाललं ते छान आहे, मोदी जे काम करतायत त्याच्यासाठी म्हणून, म्हणजे ती भाजी विक्रेती बाई मटार सोलताना मला म्हटली की मोदींसाठी म्हणून मी मतदान केलं. मी म्हटलं हो पण मोदींच्या नावाने तर एवढी बोंबाबोंब सुरू होती, टीका झाली, आरोप झाले, तरी पण तुम्ही नाही म्हणे. आम्हाला वाटतंय की जे काही चाललंय केंद्रात आणि राज्यात ते चांगलं चाललंय. म्हणजे एक प्रकारे अरुण लोकांचा एक मोदी निश्चितपणे लाट एक भावना आहे. मोदी लाट तिथे कायम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण पिंपरी चिंचवडकडे जाऊया. योगेश कुठे पिंपरी चिंचवडमध्ये आपण का हरलो याच्या विवंचनेत राष्ट्रवादी जेवढी आहे त्याच्या दुप्पट आपण का जिंकलो याची कारणं भारतीय जनता पक्ष शोध असेल. कारण आयात उमेदवारांकडून इतका प्रचंड मोठा विजय मिळतो हा पहिलाच त्यांना शोध लागला असेल. लोहा लोहे को काटता है या न्यायानं अजितदादा पवार यांना हरवायला भाजपचा कोणीही सक्षम नव्हता. त्यांच्याच अनुयायांना आपल्याकडे आणून एक प्रकारे त्यांच्यावरच वार करायची संधी आज भाजपनं साधली आणि अनपेक्षित अशा स्वरूपाचं यश मिळालं. काय सांगाल पिंपरी चिंचवडमधल्या यशाबद्दल? भाजपसाठी हे पिंपरी चिंचवडचं यश म्हणजे सोने पे सुहागा असं आपल्याला म्हणता येईल. कारण काय झालं की पुण्यामध्ये बी जे पीची आपण काय म्हणूया जुनी एक विशिष्ट मतपेढी आहे, विशिष्ट वोट बँक आहे. पिंपरी चिंचवडचं पूर्ण राजकारण हे आत्तापर्यंत गावकी आणि भावकीच्या राजकारणावर चालतं. मात्र पहिल्यांदा त्या पिंपरी चिंचवड या शहराने भाजपवर इतका मोठा विश्वास टाकला की आत्तापर्यंत अजित पवार किंवा शरद पवार यांचा हा बालेकिल्ला असूनही त्यांना एवढं कधी यश, इतकं घवघवीत यश कधी मिळालं नव्हतं. याच्या पाठीमागे दोन कारणं दिसत आहेत. एक तर ते जे गावकी आणि भावकीचं जे सगळं रूप होतं ते रूप आता पूर्णपणे बदललेलं आहे. आता तिथे मायग्रेटेड कामगार म्हणा, IT क्षेत्रातला कर्मचारी म्हणा तिथे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. आणि अजूनही त्यांचं जे मोदींचं वरचं जे प्रेम आहे, जे 2.5 वर्षापूर्वी मोदी आणि काही जनता यांच्यातलं जे फ्लर्टिंग सुरू आहे ते अजून ते कायम आहे. आणि त्यामुळे त्यांच्यातला तो जो एक अजून विश्वास आणि मोदींची जी सगळी धोरणं आहेत ही देवेंद्र फडणवीस ह्या अच्छा चांगल्या रीतीने राबवू शकतील असा एक जो शहरी आणि ग्रामीण मतदाराचा देखील जो समज झालेला आहे त्याच्यामुळे तिथे आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये मतपरिवर्तन झालेलं दिसतं. आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकीत एक वैशिष्ट्य असं असतं की साधारणपणे जो राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांना थोडीशी एक आपण काय म्हणूया की त्यांच्याशी सोयीची अशी एक भूमिका एक स्थानिक मतदार घेत असतो की त्याला असं वाटतं की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार जर राज्यामध्ये असेल आणि ते जर सरकार जर पालिकेमध्ये त्याच पक्ष सरकार जर पालिकेमध्ये असेल तर साधारणपणे आपली कामं पटापट होऊ शकतील. हा जो एक मेसेज जो आहे ह्या मेसेज देखील त्या परंपरेनुसार चालत आलेला आहे. त्यामुळे देखील जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे दिग्गज मंडळी होती त्यांना भाजपचा पर्याय काय योग्य वाटला. त्यांना असं वाटलं की जर भाजपचं सरकार जर राज्यामध्ये आहे तर त्याचा उपयोग आपल्या कामांसाठी, आपल्या विकास कामांसाठी आणि निधीसाठी मिळू शकतो. त्यामुळे ती जी डाऊन टू लाईन जी आहे ती अशीच सगळी लाईन आली. मोदींचं प्रेम, केंद्र आणि राज्य सरकारला मिळालेला प्रतिसाद आणि नवीन मतदार जो मायग्रेटेड जो मतदार आहे त्याचं भाजपचं प्रेम, या 3 गोष्टींमुळे मला वाटतं भाजपला पिंपरी चिंचवडकरांनी भरभरून मतं दिलेली आहेत. आणि ही मतं केवळ नुसती भरभरून नाही तर काय म्हणूया की काही ठिकाणी काँग्रेस शून्य, ज्या काँग्रेसनं पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता गाजवली ते पिंपरी चिंचवड महापालिका काँग्रेसनं स्थापन केली पण त्या पिंपरी चिंचवडमध्ये हद्दपार होण्याची वेळ काँग्रेसला आलेली आहे. हे जे मोठं परिवर्तन झालेलं आहे या मोठ्या परिवर्तनामध्ये मायग्रेटेड वर्कर्स आणि एक जो मोठा काय बाहेर गावचा जो स्थलांतरितांचा वर्ग कामगार आहे, योगेश कुठे तुम्ही पांढरपेशा कर्मचारी आहे त्यांनी हे सगळं परिवर्तन घडून आणलेलं आहे. तिथल्या बदलत्या लोकसंख्या शास्त्राचं तुम्ही अतिशय अचूक असं विश्लेषण केलंय. अजून आपल्याला कोल्हापूर आणि इथला सगळा भाग बघायचा आहे परंतु सोलापूर आपण 1-2 मिनिटं चर्चा करूया. सोलापुरातलं चित्र अत्यंत महत्त्वाचं आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये अत्यंत अनपेक्षित असं यश भारतीय जनता पक्षाला, तरी तिथे गड आला आणि सिंह गेला अशी स्थिती आहे. महापौरपदाच्या दावेदार असू शकणाऱ्या मोहिनी पत्की यांचा पराभव करून त्या ठिकाणी मुस्लिम MIMचा उमेदवार विजयी होतो. परंतु सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं चित्र मात्र काहीसं त्रिशंकू अशा स्वरूपाचं आहे. काय सांगशील? महानगरपालिकेत बघितलं तर आपण तिथे प्रामुख्याने कष्टकरी वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येने, मग विडी कामगार असतील किंवा हातमागावर जे कामगार अवलंबून आहेत
आणि या कामगारांना नोटबंदीचा फटका बसला अशी साधारणतः चर्चा होती. तशा बातम्याही आल्या होत्या की कशा पद्धतीने नोटबंदीचा फटका या कामगारांना बसलाय. परंतु त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला मतदानात दिसला नाहीये. नोटबंदीचा फटका बसला असला, त्रास झाला असला तरी तो जो वर्ग आहे तो पूर्णपणे भाजप बरोबर गेला. अगदी हा सगळा विडी कामगारांचा वर्ग कम्युनिस्टांबरोबर जातो, जिथे नरसिंह आडम यांचं वर्चस्व आहे, तो वर्ग सुद्धा यावेळेला भाजपकडे वळलेला दिसला. आणि सुशीलकुमार शिंदे जे सुरुवातीपासूनचे देशाचे गृहमंत्री होते एकेकाळी, ज्यांचा सोलापूर हा बालेकिल्ला होता, तिथे पूर्णपणे सुशीलकुमार शिंदेंचं आणि काँग्रेसचं पानिपत झालं. प्रामुख्याने महेश कोटे त्यांचे जे कट्टर समर्थक होते ते अनेक नगरसेवकांसह भाजपमध्ये निवडणुकीच्या काही काळाआधी गेले. आणि दुसरीकडे सोलापूरमध्ये जे 2 मंत्री भाजपने दिले, विजय देशमुख आणि सुभाष देशमुख, विजय देशमुख तिथे पालकमंत्री सुद्धा आहेत, या दोघांनी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर इथे सिस्टमॅटिक काम केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. भले दोघांमध्ये संघर्ष होता, परंतु संघर्ष अंतर्गत होता, तो कुठे बाहेर आला नाही. आणि त्यामुळे मतदारांमध्ये एक चांगला मेसेज गेला आणि त्याचा फायदा कुठेतरी थोडक्यात भाजपला. जे परिवर्तन ज्याची गोष्ट देवेंद्र फडणवीस करत होते ते परिवर्तन हवं होतं आणि त्या परिवर्तनाचं चित्र आपल्याला सोलापुरात पाहायला मिळालं. आपण जातोय कोल्हापूरला आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आणि गुरबाळ माळी आहेत. कोल्हापूरचं चित्र संमिश्र अशा करता आहे की कोल्हापुरामध्ये 2 जिल्हा परिषदा, कोल्हापूर भागामध्ये मी असं म्हणतोय, ती म्हणजे एक सांगली आणि दुसरी म्हणजे कोल्हापूर. पुणे आणि सातारामध्ये जसं एकटाकी निर्णय मिळाला तसा तो सोलापूरमध्येही मिळाला नाही आणि तसा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मिळाला नाही. सांगलीमधलं चित्र अतिशय खिचडी स्वरूपाचं आहे, परंतु त्या सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड एक यश मिळालेलं आहे. त्या यशाचं नेमकं कारण काय? प्रताप नाईक. सर, आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि साताऱ्याकडे जर सांगलीकडे जर थोडंसं लक्ष टाकलं तर एक लक्षात येते की 2 नंबरचे राज्य मंत्रिमंडळातले जे नेते आहेत चंद्रकांतदादा पाटील यांची खूप बारीक लक्ष या दोन्ही जिल्ह्याकडे होते. आणि सुरुवातीपासून जे म्हणून विनिंग कॅन्डिडेट असलेली जी लोकं आहेत किंवा इलेक्टिव्ह मेरिटमधली जी लोकं आहेत, ज्यांना इच्छा आहे भाजपमध्ये यायची, त्या सगळ्यांना त्यांनी पहिल्यांदा भाजपमध्ये सामावून घेतलं. आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आघाडी करावी लागतील त्या ठिकाणी आघाडी करण्याची तयारी दाखवली. इव्हन चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्येच राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेली आहे, शिवसेनेसोबत आघाडी केलेली आहे. म्हणजे जिथं जिथं काँग्रेसला हरवता येईल, जिथं जिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हरवतील, जिथं जिथं राष्ट्रवादीला हरवता येईल, तिथं तिथं त्या सगळ्या आघाडी केल्या. आणि या सगळ्याचं फलस्वरूप म्हणून हा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. सांगलीमध्ये रयत विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेले. आणि त्याचबरोबर बाकीची जी ताकद आहे, कारण सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद आहे, ती त्यांच्याकडे ओढण्यात ते यशस्वी झाले. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीची ताकद मिळाली नसली तरी जनस्वराज्य पक्षाची ताकद त्यांना मिळाली, तारांनी आघाडीची ताकद मिळाली, चंदगडमध्ये राष्ट्रवादीची ताकद मिळाली, हातकणंगल्यात राष्ट्रवादीची ताकद मिळाली. ह्या सगळ्या ताकदी घेऊन ते चंद्रकांतदादा पाटील यांनी एक आघाडी केल्यामुळं हा रिझल्ट एकूण दिसतोय. आणि त्याचमुळं ह्या रिझल्टच्या बेसवरच भाजपनं आपल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये चांगले पाय भक्कम केलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळते. सर, गुरबाळ माळी, काय चित्र असेल विशेषतः कोल्हापूरचं आणि सांगलीचं? आता काय प्रकारची परिस्थिती, राजकीय समीकरणं तिथे येतील? कारण या सगळ्याच्या मागे जो एक चाणक्य होता त्याचं नाव होतं चंद्रकांतदादा पाटील. एकीकडे आम्हाला सराभाऊ खोतांचे चिरंजीव एवढा प्रयत्न करून देखील सागर खोतांचा पराभव झालेला दिसतो. पतंगराव कदम यांचे जावई, त्यांचा पराभव झालेला दिसतो. प्रत्येकाला काही ना काहीतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरदार फटका बसलेला आहे. भाजप सोडून प्रत्येक जण तिथे फटका खाताना दिसतोय. शून्य असणारी शिवसेना सुद्धा आम्हाला तिकडे वाढताना दिसते. भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी सायझेबल प्रेझेंट ज्याला म्हणता येईल, लक्षात राहण्यासारखी कामगिरी करतोय. काय याचं विश्लेषण कराल? या दोन्ही जिल्हा परिषदा कोल्हापूर आणि सांगली याच्यामध्ये आता कोणाची सत्ता येईल आणि कोण कितपत डोकेदेखील निर्माण करणार? तुम्ही चंद्रकांत दादांच्याबद्दल जो काय शब्द वापरला चाणक्य, तो योग्य शब्द आहे. कारण दादा मंत्री झाल्यापासून कोल्हापूर आणि सांगली ह्या 2 जिल्ह्यात अतिशय नियोजन पद्धतीनं भाजपला वाढवलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी कधी राष्ट्रवादीशी युती केली, कधी शिवसेनेशी केली, स्वाभिमानी पक्षाशी सोबत घेतला. सगळ्या पक्षांच्या ताकदीचा त्या तालुक्यातल्या ताकदींचा त्यांनी योग्य वापर करून घेतला आणि आपली ताकद, भाजपचा कमळाची ताकद वाढवली. नगरपालिका निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तोच प्रयोग त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा यशस्वी करून दाखवला. कारण स्वाभिमानी आणि शिवसेना हे सोबत नसताना सुद्धा जनस्वराज्य आणि तारांनी आघाडीला घेऊन
आता ते सत्तेच्या जवळपास गेलेले आहेत. जोपर्यंत शिवसेना भाजपला पाठिंबा देत नाही तोपर्यंत भाजप सत्तेवर जाणार नाही. आता सगळ्या सत्तेच्या किल्ले ह्या शिवसेनेच्या हातात आहेत. 10 शिवसेनेचे सदस्य निवडून आलेत. ते ज्यांच्या सोबत जातील ते जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले तर काँग्रेसची सत्ता येईल तिथं. शिवसेना जर भाजपच्या सोबत गेली तर इथं भाजपची सत्ता येईल. त्यामुळे मुंबईच्या महापालिका निवडणुकीत जे काय होईल तिथं जर काँग्रेस सेना आणि भाजप एक झाली तर तोच मेसेज खाली कोल्हापुरात येईल आणि कोल्हापुरात सुद्धा सेना आणि भाजपची सत्ता येईल. तीच अवस्था सांगलीत सुद्धा आहे. सांगलीत थोड्या भाजपला जागा कमी पडत आहेत. शिवसेना तिथं सोबत घेतील, भाजपचा तिथेही जिल्हाध्यक्ष होईल. म्हणजे कोल्हापूर आणि सांगली ह्या दोन्ही जिल्ह्यात भाजपनं 0वरून सत्तेपर्यंत मजल मारलेली आहे. फक्त त्यांना जमलं नाही ते सातारा जिल्ह्यात. कारण सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते जरी राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत नसले तरी तिथल्या मावळ्यांनी गड लढवला आणि तो गड जिंकलेला आहे. फक्त तिथं भाजपला त्या प्रमाणात यश मिळालं नाही. दादांची चाणक्य नीती तिथं जरी कमी असली तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मात्र त्यांची चाणक्य नीती अतिशय उपयोगी पडलेली आहे. गुरुराज मी तुम्हाला थांबवतो अशा करता काँग्रेस सातारामध्ये म्हणजे 1/3 झाली याचं कारण काय? मुळात काँग्रेसनं सातारा जिल्ह्यात ताकदीनं लढाच दिला नाही. म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फक्त आपला तालुका बघितला. म्हणजे जिंकण्या अगोदरच ते हरल्याच्या आविर्भावात केवळ साताराच नव्हे तर सांगली आणि कोल्हापुरात हीच अवस्था होती. आपल्याला या किल्ल्यावर या किल्ल्यावर झेंडा फडकवायचा आहे हेच हे नेते विसरले आणि फक्त आपला गड म्हणजे फक्त आपल्या तालुक्यातला किंवा आपला मुलगा किंवा आपली सून कशी निवडून येईल एवढंच या लोकांनी बघितलं. गुरुराज मी तुम्हाला प्रश्न तुम्हाला प्रश्न अशा करता विचारला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याच भागात येतात, त्यांच्या गावात देखील त्याला धक्का बसला. काँग्रेस 1/3 होण्यामागचं कारण त्यांनी आपल्या गावाव्यतिरिक्त इतरत्र लक्ष दिलं नाही का काँग्रेसचं संघटन त्यांच्या कामी आलं नाही? ते मुळात त्यांनी त्या पूर्ण सातारा ते खरं तर ते राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्यभर दौरा करून राज्याचा ताकद वाढवायला पाहिजे होती. राज्याचं राहू द्या, सातारा जिल्ह्यात सुद्धा त्यांनी फारसा काय प्रयत्न केला नाही. फक्त आपल्या कराड परिसरातच ते जास्त रमले. तिथं सुद्धा त्यांना अपयश आलेलं आहे. या उलट ज्या राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत सगळे, बबनराव शिंदे असू दे, बाळासाहेब पाटील असू दे, रामराजे निंबाळकर असू दे, या सगळ्यांनी आपापले गड शाबूत ठेवले. त्यामुळे हाच प्रयत्न जर ह्यांनी केला असता पृथ्वीराज चव्हाणने तर थोडंसं सातारा जिल्ह्यात यश मिळालं असतं. पण तसं काय झाल्याचं इथं दिसलं नाही. राष्ट्रवादीचा नेता जरी पक्षासोबत नव्हता, जे मावळे सगळे लढले पण महाराज पक्षासोबत नव्हते. केवळ मावळ्यांच्या जीवावर राष्ट्रवादीनं ह्या भागात एकमेव जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवली. जशी सोलापूर ठेवली तशी सातारा ठेवली. पण हे यश कोल्हापूर आणि सांगलीत त्यांना मिळवता आलेलं नाही आहे. अगदी योग्य असं विश्लेषण केलंय. प्रेक्षक, पश्चिम महाराष्ट्राचा हा सगळा लेखाजोखा मी तुमच्या समोर माझ्या सहकाऱ्यांच्या साथीनं त्यांच्या अनुभवाच्या जोरावर मी आपल्या समोर मांडला. पुण्यामध्ये अत्यंत अनपेक्षित असं भाजपला यश, तर राष्ट्रवादी काँग्रेसचं पानिपत झालेलं पिंपरी चिंचवड यापेक्षा सुद्धा आपल्याला यश का मिळालं असा प्रश्न पडावा इतक्या प्रचंड मोठ्या पडावर असं भारतीय जनता पक्षाची पिंपरी चिंचवडमधली अवस्था. तर पुणे जिल्हा परिषद ही काँग्रेसकडे तर सातारा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडे. जरी महाराज बरोबर नसले तरी, परंतु सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर इथली त्रिशंकू अवस्था आणि तिथलं बदलतं राजकारण, सराभाऊ खोताना बसला फटका, जयंत पाटीलला बसला फटका, पतंगराव कदम यांना बसला फटका आणि या सगळ्याचे किंग मेकर किंवा चाणक्य कोण तर चंद्रकांत दादा पाटील असा आता सगळा पश्चिम महाराष्ट्राचा लेखाजोखा माझ्या या 4ही सहकाऱ्यांच्या मदतीनं मांडला. यानंतर हे 3 सहकारी माझ्या बरोबर नसतील. दीपक भातुसे आणि मिलिंद बल्लाळ हे याच्यावर नंतर एक प्रतिक्रिया व्यक्त करतील. तुर्तास वेळ झाली आहे. एका ब्रेकची कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास. आपण पाहतो.
रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. आत्तापर्यंत आपण मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर यातल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा परफॉर्मन्स कसा होता ते पाहिलं. आता आपण थेट जाऊया उत्तर महाराष्ट्राकडे आणि त्यानंतर मराठवाड्याकडे. उत्तर महाराष्ट्रामधून याकरता मिलिंद बल्ला आणि दीपक भातुसे यांच्यासोबत माझ्याबरोबर असणार आहेत आमचे योगेश खरे, नाशिकचे प्रतिनिधी झी 24 तासचे योगेश खरे, आणि त्यांच्याबरोबर असतील ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी. दोघांचंही या कार्यक्रमात स्वागत. आणि मराठवाड्यामध्ये बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद अशा जिल्हा परिषदांच्या विश्लेषणासाठी माझ्याबरोबर असतील विशाल करोळे आणि सुहास सरदेशमुख. आपण थेट त्या दोघांचंही स्वागत. आपण थेट जाऊया ग्राफिक्सवर. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल 2012ची स्थिती काय होती उत्तर महाराष्ट्राची, भाजपची, आणि आत्ताची स्थिती काय आहे बघा. भारतीय जनता पक्ष महानगरपालिकेमध्ये 14 वरून एकदम 66 वर, 14 वरून 66 वर. शिवसेना 19 वरून 35 वर. शिवसेना देखील दुपटीने वाढली. काँग्रेस 15 वरून 6 वर. हे नाशिक महानगरपालिकेचं मी आपल्याला सांगतोय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस 20 वरून 6 वर. आपण जिल्हा परिषद बघूया. तिकडे 3 जिल्हा परिषदा होत्या, जळगाव, अहमदनगर, नाशिक. त्यातल्या जळगावची परिस्थिती, भारतीय जनता पक्ष 23 वरून 33, नाशिक 4 वरून 14, अहमदनगर 6 वरून 7. म्हणजेच भारतीय जनता पक्ष या ग्रामीण भागामध्ये, विशेषतः जिथे शेतकरी भाग खूप मोठा आहे, तिथे 33 वरून 54 वर गेलेला दिसतो. आता आपण शिवसेनेचं काय झालं बघूया. 15 वरून 14, 17 वरून 26 आणि 6 वरून 7. म्हणजेच एक मार्जिनल, एक काहीसा तिथे फायदा मिळालेला आहे, परंतु पूर्णपणे त्यांना काही मॅन्डेट मिळालं आहे, पूर्णपणे निकाल मिळाला असं नाही. तर आपण काँग्रेसचं बघूया. जळगावमध्ये घसरण, नाशिकात घसरण, अहमदनगरमध्ये घसरण आणि एकूण 42 वरनं 34. राष्ट्रवादी काँग्रेस जळगावात घसरण, नाशिकात घसरण आणि नगरमध्ये देखील घसरण आणि जवळपास 79 वरून 52 वर. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांची जिल्हा परिषदांमध्ये घसरण झाली. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची तिन्ही जिल्हा परिषदा आणि दोन्ही महानगरपालिकांमध्ये बढत मिळाली. नाशिकमध्ये महानगरपालिकेत तर प्रचंड मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. त्या ठिकाणी मनसेचा सुगडा साफ झाला, त्यांना एकही जागा तिकडे मिळवता आलेली नाही. योगेश खरे, असं काय घडलं तुम्हा नाशिककरांनी की इतकं चांगलं दाखवलं प्रेझेंटेशन्स आणि बागा, हे सगळं तुम्ही नाकारलत, मनसेला तुम्ही एकदम शून्यावर नेऊन ठेवलं आणि भारतीय जनता पक्षाला तुम्ही 66 जागा दिल्यात? खरं म्हणजे तसंच म्हणता येईल की पश्चिम महाराष्ट्रातल्या चंद्रकांत पाटलांप्रमाणे नाशिकमध्ये गिरीश महाजन हे या ठिकाणी चाणक्य ठरले आणि त्यांनी जी काही तयारी या ठिकाणी केलेली होती ती खरोखर या ठिकाणी त्याचं रूपांतर हे मतांमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून आलं असं म्हणायला हरकत नाही. अनेक राजकीय विश्लेषकांचं सगळ्यांचंच असं म्हणणं होतं की शेतकरी नाराज आहे भाजपच्या बाबतीमध्ये किंवा नाशिकमध्ये नाराजी आहे, मात्र ती सुद्धा बाजूला राहिली आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे एकाच पक्षाला बहुमत देण्याचा जो गेल्या 20 वर्षातला कधीच त्यांनी दिलेलं नव्हतं, कोणत्याही नाशिककरांनी दिलेलं नव्हतं एका पक्षाला, ते भरभरून दान हे यामध्ये टाकलं. यामध्ये शेवटच्या दिवशी खरं म्हणजे ही जादू झाली. मुख्यमंत्र्यांची सभा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जे वाक्य वापरलं की येत्या काळामध्ये नाशिकचं मी दत्तक घेणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा विकास करणार नाही तर तोंड दाखवणार नाही, या वाक्यानं खरं म्हणजे नाशिककरांना जिंकून घेतलं आणि त्यामुळे नाशिककरांनी पूर्णपणे मतदान हे भाजपाला करलेलं दिसलं आहे. मनसेच्या बाबतीत असं झालं की त्यांनी जे काही दाखवलं ते सगळं हवेतलं दाखवलं आणि ते नाशिककरांना पटलेलं नव्हतं. नाशिककरांनी जमिनीवरचा विकास बघितलेला होता, तो या ठिकाणी दिसला नाही. त्यामुळे केवळ ड्रोनमधून दाखवून विकास हा चांगला दिसू शकतो दिसायला, मात्र तो वास्तवात झाला आहे की नाही, लोकांशी त्यांचा कनेक्ट राहिला नाही, त्याचा हा सगळा परिणाम झाला या ठिकाणी. मला असं वाटतं सर्वात मोठा फटका योगेश त्यांना जो बसला तो त्यांचे 40 पैकी 31 नगरसेवक त्यांना सोडून गेले. हा एक त्यांना मोठा फटका होता की जी सगळी गोष्टी दाखवल्या त्या प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे नगरसेवक देखील तुमच्या बरोबर नसतील, संघटन नसेल तर याचा एक मोठा फटका. मिलिंद बल्लाळ,
मुंबई पाठोपाठ ठाणे आणि ठाण्यापाठोपाठ नाशिक मनसेचे एक प्रकारे 3 हे स्ट्रॉंग एरियाज होते. त्या तिन्ही स्ट्रॉंग एरियाजमध्ये मिलिंद बल्लाळ आपल्याला मनसेची घसरण झालेली दिसली आणि एक प्रकारे अस्तित्वाचाच प्रश्न आता निर्माण झालाय. मुंबईमध्ये तर फक्त राजाला साथ द्या म्हणता म्हणता 7च जागा त्यांच्या हाती लागल्या. अशा प्रकारची आव्हानं करून सुद्धा राज ठाकरे यांचा करिश्मा कायम आहे, पण त्यांना मतं मिळतात असं काही दिसत नाही आहे. काय विश्लेषण कराल आपण मनसेच्या मुंबई, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेतल्या अतिशय खराब कामगिरीचं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांच्याबद्दल आणि राज ठाकरे यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा बऱ्यापैकी वाढल्या होत्या. तर त्यातलं एक म्हणजे ऑब्झर्वेशन असं आपल्याला नोंदवता येईल की राज ठाकरे यांनी स्वतःची जी एक सर्वात मोठी स्ट्रॉंग जमेची बाजू होती, त्यांचं वक्तृत्व आणि त्यांची संपूर्णपणे जी शैली जी होती, जी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं त्यांनी ती घेतलेली होती, त्याचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात काही काळ राहिला. परंतु केवळ भाषणं करून किंवा केवळ सभा घेऊन त्याचं वोट्समध्ये ट्रान्सलेशन होत नाही हे आपण पाहिलेलं आहे आणि मनसेला त्याचा खूप मोठा फटका बसलेला आहे. एक ताजं उदाहरण असं देता येईल, जसं मगाशी आपण म्हणालात की पुण्याची सभा जी फियास्को झाला त्याचा मुख्यमंत्र्यांच्या सभेचा, परंतु तिथली दोन्ही पॅनल्स निवडून आली. म्हणजे सभा न घेता सुद्धा ती मतांमध्ये त्याचं रूपांतर झालं, ते एक फार महत्त्वाचं आहे. तसाच प्रकार सभ्यांच्या बाबतीत असाही होऊ शकतो की दिव्यासारख्या भागात मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, परंतु तिथे त्यांची 9च्या 9 म्हणजे 9 जागा शिवसेनेकडे गेल्या, जिथे शिवसेनेची अशी काही सभा झाली नव्हती. त्यामुळे सभाशास्त्र किंवा सभाचे नियम एक मनसेच्या बाबतीत त्यांनी फार मोठा जोर जो आहे तो राज ठाकरे यांच्या करिश्म्यावर दिला. आणि मला असं वाटतं की तीच त्यांनी फार मोठी चूक केली की एकीकडे नेत्याचा करिश्मा वापरत असताना त्यांची ऑर्गनायझेशनल जी संपूर्णपणे बांधणी होती, संपूर्ण संघटनात्मक बांधणी होती, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं. जो प्रकार मुंबईत झाला, तोच ठाण्यात झाला, तो नाशिकमध्ये झाला. नाशिकमध्ये तो प्रकर्षाने आपल्याला जाणवला, कारण नाशिकमध्ये ते सत्तेमध्ये आले होते आणि सत्तेत असलेला पक्ष आज खातंही उघडत नाही, ही अत्यंत विदारक अशी गोष्ट आहे. म्हणजे खरं म्हटलं तर मनसेने जर ह्या 3 निवडणुका, ह्या 3 महापालिकेतल्या परफॉर्मन्समधनं जर काही बोध घ्यायचं ठरलं तर त्यांनी प्रथम एक गोष्ट केली पाहिजे की राज ठाकरे यांच्या सभांच्या ऐवजी संघटनात्मक पातळीवर कशी बांधणी पुन्हा सुरू करता येईल आणि त्या पद्धतीने ते करता येईल. कारण की त्यांच्याकडे मिलिंद, मला या ठिकाणी थांबून आणखीन एक मुद्दा मनसेच्या बाबतीत या 3 महानगरपालिका, कारण इतरत्र कुठे मनसेची चर्चा करण्यात मतलब नाही आहे, कारण तिकडे मनसे यापूर्वी देखील नव्हती. एक म्हणजे धरसोड वृत्ती याला कारणीभूत आहे का? पक्षाची धरसोड वृत्ती आम्हाला अनेकदा दिसली. लोकसभेत एक वेगळी भूमिका, विधानसभेत एक वेगळी भूमिका, वेगवेगळी केलेली अशा स्वरूपाची एक अनेक गोष्टींवरची भूमिका, परंतु मराठी माणसाच्या मुद्द्याशी राहिलेला एक निष्ठा. एकीकडे धरसोड वृत्तीला लोकांनी क्षमा केली नाही आणि मराठी मुद्द्याला जिथे पकडून राहिले त्या निष्ठेला देखील त्यांनी किंमत दिली नाही. आपल्याला फार भिन्न प्रकृतीचे नेते आहेत, परंतु जेव्हा एखादी संघटना नव्याने अशी येत असते लोकांसमोर आणि तिला बऱ्यापैकी ॲक्सेप्टन्स असतं, तर अरविंद केजरीवाल यांच्या आपचं जर आपण मनशी तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की क्रेडिबिलिटी जी असते त्या नेत्याची ती फार महत्त्वाची असते. आणि राज ठाकरे यांनी क्रेडिबिलिटीच्या संदर्भात त्यांनी बोलून ती जिंकली होती, परंतु त्याचं कृतीत रूपांतर झालं नाही. तर कुठेतरी ह्या गोष्टींचाच विचार पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे होता. आपण जे म्हणालात ते अत्यंत बरोबर आहे. धरसोड वृत्तीचा, मराठी माणसाच्या अस्मितेचा हा मुद्दा तुम्ही मांडलात, परंतु सर्वात गोष्ट कुठची जर लक्षात राहिली असेल मनसेच्या बाबतीत तर ती टोलच्या विरुद्ध त्यांनी केलेलं आंदोलन जे होतं की त्याला इतकी छान चांगला असा प्रतिसाद मिळत होता मुंबईकरांकडनं, ठाणेकरांकडनं. त्याला एक मिनिंगफुल एंड जर त्यांनी दिला असता तर एखाद्या वेळेला आज मनसेची जी परिस्थिती आहे त्यांनी विश्वासार्हता तर मिळवली असतीच, परंतु त्याचं संपूर्णपणे रूपांतर मतांमध्ये झालं असतं. म्हणजे आज खरं म्हटलं तर त्या टोलवरनं सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झालेली आहे, ते एक्सपोज झालेले आहेत. परंतु ह्या एक्सपोजचं बरोबर त्यांनी तो फायदा उचलला होता, तर तो त्यांनी पुढे त्याला मिनिंगफुल एंड दिला नाही. अजून एक गोष्ट त्याचा वापर केला नाही. पुनश्च हरिओम अशी वेळ मनसेची या 3 जागांवर आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रामधली जिल्हा परिषदेची परिस्थिती इंटरेस्टिंग अशा करता आहे, नोटबंदी नंतर आणि विशेषतः कांदा आणि डाळ या उत्पादनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मनस्ताप होत असताना, नोटबंदीचा मनस्ताप होत असताना हा सगळा फटका
हा उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा राग जो आम्ही वारंवार दाखवत होतो तो या जिल्हा परिषदेच्या निवडणुकात भाजपवर उठेल आणि भाजपला फटका बसेल असं वाटत होतं. अनेक ठिकाणी कांद्याची शेतं पेटवली होती किंवा गुरांना खायला घातलेले होते कांदे. असं असताना देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष वाढताना दिसतोय. अभिजित कुलकर्णी, काय कारणं असतील की ग्रामीण महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्राने भारतीय जनता पक्षाला साथ दिली, एकनाथराव खडसे हे आता मंत्रिमंडळात नसताना देखील? मला असं वाटतं की दोन्ही असेल, ग्रामीण महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रातला ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो, दोन्ही ठिकाणी हा विश्वासार्हतेचा मुद्दा कुठेतरी सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला आहे. की मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं नाशिकमध्ये, आपण पहिले 1 मिनिट शहरातलं बोलूयात की नाशिकमध्ये परिस्थिती बघितली आपण तर शिवसेनेने सुद्धा मिळवलेलं यश हे लक्षणीयच आहे. त्यांच्या जागा दुपटीहून अधिक वाढल्या आहेत, पण त्याच्यापेक्षा मोठी रेष भाजपने काढली. भाजप 5 पटींनी वाढला. याचं कारण मुख्यतः राज ठाकरेंची पूर्णतः गेलेली विश्वासार्हता. ते जे काही प्रेझेंटेशन दाखवत होते ते नाशिकच्या लोकांना ग्राउंडवर राहून माहीत होतं काय आहे ते. आणि मुख्यमंत्र्यांची त्याच्याविरुद्ध 2 वर्षात बनलेली जी काही प्रतिमा आहे की ते खूप विश्वासार्ह आहेत, लोकांना ठामपणे बोलतात, करतील, ही एक आशा होती. म्हणून त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की मी नाशिक दत्तक घेतोय तर ते कुठेतरी गेम चेंजर ठरलं नाशिक महापालिकेत. आणि त्याच पद्धतीने तो संदेश उत्तर महाराष्ट्रात पण पसरायला वेळ लागला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण असं म्हणत होतो की मीडियात बातम्या येत होत्या की शेतकरी वर्ग नाराज आहे, सर्वसामान्य नाराज आहे, नोटबंदी असो किंवा शेतकरी विरोधी धोरणं असो तथाकथित, किंवा बाजार समितीचा निर्णय असो की बाजार समितीत शेतकऱ्यांची खरेदी, व्यापाऱ्यांचं सेस, या सगळ्या गोष्टी असं वाटत होतं की कुठेतरी शेतकरी प्रचंड नाराज आहे. पण आपण जर का उत्तर महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर नाशिक जिल्हा परिषदेत भाजप चौपटीने वाढली आहे. जळगावमध्ये ते सत्तेच्या जवळ गेलेत. आजपर्यंत खडसे असताना कधीच त्यांना एवढ्या जागा किंवा स्वबळावर सत्ताच्या ते अगदी उंबरठ्यावर पोहोचू शकले नव्हते. आता अवघी त्यांना 1 जागा कमी आहे बहुमतासाठी. तर हे जर का आपण सगळ्या गोष्ट या फॅक्ट विचारात घेतल्या तर मला असं वाटतं की सरकारबद्दलची विश्वासार्हता, कुठेतरी त्याच्याबद्दलचा असलेला आशावाद हा अजून सुद्धा लोकांमध्ये, सर्वसामान्यांमध्ये कायम आहे. याचं कारण असं आहे मुख्यतः की विरोधक जे आहेत की त्यांची पूर्णतः लयाला गेलेली आहे विश्वासार्हता, आणि हे काहीच आता करू शकत नाहीत. म्हणजे राष्ट्रवादीचे तर काय घोटाळ्यावर घोटाळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात आले, त्याच्यानंतर त्यांचे एक नेते जे काही त्यांची जेलवारी चालू झाली, हे सगळं बघितलं. आणि दुसरीकडे काँग्रेसची निष्क्रियता, की काँग्रेस अत्यंत निष्क्रिय राहिली. काँग्रेसने या सगळ्याचा वास्तविक लाभ उठवायला पाहिजे होता. खूप सुवर्ण संधी होती. तर हे दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष ज्याला आपण म्हणतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी, हे निष्क्रिय राहिले. आणि त्याच्याऐवजी शिवसेना कुठेतरी हे काहीतरी इनकॅश करत होती की मग शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, बाजार समितीचा विषय असो, नोटबंदी असो. पण शिवसेनेची पण गोची तीच झाली की सरकारमध्ये राहून ते परत सरकारच्या विरोधातच बोलत होते. राजीनामे आमच्या खिशात आहे म्हणत होते, पण ते देत नव्हते. हे कुठेतरी लोकांना विसंगत वाटलं. आणि या सगळ्यात त्यातल्या त्यात विश्वासार्ह आणि त्यातल्या त्यात समर्थक किंवा चांगला पर्याय लोकांना सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टी वाटला असेल. म्हणूनच उत्तर महाराष्ट्रात शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो, तिथे लोकांनी भाजपच्या पारड्यात मतदान केलं. दुसरी गोष्ट, भाजपमध्ये जे काही इन्कमिंग झालं ते सुद्धा चांगल्या पद्धतीचे म्हणजे नेते होते, ज्यांची स्वतःची काहीतरी ज्यांनी स्वतःला ग्राउंडवर काहीतरी केलेलं आहे आतापर्यंत, तर त्याची भर त्यांना इथे मिळाली. गिरीश महाजन असतील किंवा नाशिकमध्ये आपण बघितलं तर बाळासाहेब सानप असतील, यांनी जी काही आखणी केली होती का, त्यांनी जे काही पोल मॅनेजिंग केलं होतं त्याचा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने लाभ मिळाला. आणि शिवसेनेला सगळ्यात मोठा फटका त्यांच्या अंतर्गत लाथाळ्यांचा आणि गटबाजीचा बसला. नाहीतर शिवसेनेला ह्याच्यापेक्षा आणखीन बरीच वर जाऊ शकली असती आणि दोन्ही पक्ष नेक टू नेक किमान नाशिकमध्ये राहू शकले असते. उत्तर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण महाराष्ट्राच्या मानसिकतेचं आणि त्यांच्या मतदानाचं विश्लेषण आपण केलं, परंतु शेवटी हा खेळ आकड्यांचा असतो. जळगावमध्ये थेट भारतीय जनता पक्षाची सत्ता येते, परंतु अहमदनगर आणि नाशिक अशा जिल्हा परिषदांमध्ये मात्र काहीशी संभ्रमाची परिस्थिती. नाशिकमध्ये सेना आणि भाजप हे जर एकत्र आले दीपक, तर मला असं वाटतं त्यांची सत्ता येऊ शकते. परंतु ते सत्ता एकत्र येईल की नाही हे मुंबईच्या समीकरणांवर अवलंबून आहे. परंतु अहमदनगरमध्ये मात्र अतिशय त्रिशंकू परिस्थिती आहे. काय तिकडे होऊ शकतं? नाही, नगरमध्ये आघाडीची सत्ता येऊ शकते, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 आणि काँग्रेसचे 23 सहज, कारण 72 जागा आहेत, त्यामुळे सहज ते सत्तेपर्यंत पोहोचू शकतात. आणि आजच राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे प्रस्ताव पाठवला की ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये किंवा महापालिकांमध्ये आपल्याला आघाडीची गरज पडेल तिथे आम्ही आघाडी करायला तयार आहोत. म्हणजे राष्ट्रवादीकडनं हा काँग्रेसला प्रस्ताव गेलाय. निश्चितच नगरमध्ये काँग्रेसला त्याचा उल्लेख आज सुप्रिया सुळेंनी माझ्या मुलाखतीत केला होता.
तर हा प्रस्ताव गेल्यामुळे आता कदाचित नगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी येईल, कारण यापूर्वी सुद्धा ते दोघेही अनेकदा बऱ्याच ठिकाणी मित्र राहिलेत, राज्यात मित्र राहिलेत, बरेमध्ये त्यांच्यात संघर्ष होता विधान परिषद निवडणुकीमध्ये, परंतु नंतर ते एकत्र आले, त्यामुळे इथे सुद्धा ते एकत्र येऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे नाशिकमध्ये सेना भाजप, नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, तर जळगावमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष एक हाती आणि महानगरपालिकेत नाशिकच्या भारतीय जनता पक्ष, असं उत्तर महाराष्ट्राचं चित्र आहे. उत्तर महाराष्ट्राचा एक छोटासा शेवटचा प्रश्न, मग मी मराठवाड्याकडे जाणार आहे. योगेश खरे, शेवटी गिरीश महाजन यांनी ग्रामीण उत्तर महाराष्ट्रावरची पकड घट्ट करत एकनाथरावांचा ठसा पुसला तर खरंय. त्यांचा जो लोकसंपर्क आहे, जनसंपर्क आहे, तो दांडगा आहे. महाआरोग्य शिबिरच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांशी चांगला संपर्क वाढवला आहे. नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी महाआरोग्य शिबिर घेतल्यानंतर त्याचा परिणाम हा ग्रामीण भागामध्ये आपल्याला दिसून आला आणि त्यामुळे येत्या काळात ते हळूहळू आश्वासनं जर पूर्ण करतील, म्हणजे खरं पाहायला गेलं तर नाशिककरांना त्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत भाजपकडून. जर त्या गिरीश महाजन यांनी येत्या काळात पूर्ण केल्या तर ते नाशिक विभागातले उत्तर महाराष्ट्राचे नेते म्हणून समोर येतील असं म्हणायला हरकत नाही. आपण याच्यानंतर थेट जातोय मराठवाड्यामध्ये कोणत्याही महानगरपालिकेची निवडणूक नव्हती, तर त्या ठिकाणी एकूण 8 जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत्या. विशेषतः नोटबंदीनंतर आणि शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न ऐरणीवर आलेले असताना कर्जमाफीची मागणी ज्या शेतकऱ्यांमुळे शिवसेना लावून धरते, किंवा त्याच्या बशार्थ आम्ही बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहोत, पण ते उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात कराच असं उद्धव ठाकरे सांगतायत. त्या मराठवाड्याच्या जोरावर आज नेमकी परिस्थिती काय आहे ती आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. भाजप शेतकरी बहुल समाजात काय करतायत. भाजपची दणदणीत कामगिरी. औरंगाबाद 6-23, नांदेडमध्ये 4-13, लातूरमध्ये 8-36, बीड 20च्या 20च जागा आणि उस्मानाबादमध्ये 2च्या 4 जागा. उस्मानाबादमध्ये अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचा बोलबाला. परभणीमध्ये 2च्या 5 जागा. जालन्यामध्ये 15च्या 22, हिंगोलीत काहीही नव्हतं तर 10 जागा, म्हणजे एकूण 55-57च्या 133 जागा. आपण भाजपची दणदणीत कामगिरी पाहिली. त्याच्यानंतर आपण जाऊया शिवसेनेच्या कामगिरीकडे. शिवसेनेनं काय केलंय. शिवसेना औरंगाबादमध्ये जेवढी होती तेवढीच, नांदेडमध्ये जेवढी होती तेवढीच, लातूरात घसरली, बीडमध्ये थोडेसे वाढले, तर उस्मानाबादमध्ये काहीशी पडझड. परभणीमध्ये जवळपास आहे तेवढेच, जालन्यामध्ये आहे तेवढेच, हिंगोलीत त्यांची संख्या कमी झाली. एकूण शिवसेनेला मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये घसरण पाहायला मिळालेली आहे. आपण नंतर जाऊया काँग्रेसच्या कामगिरीकडे. काँग्रेसची कामगिरी कशी होती. औरंगाबादमध्ये तेवढीच, नांदेडमध्ये काहीसे वाढले, लातूरमध्ये पराभव, बीडमध्ये एक छोटंसं खातं उघडलं, उस्मानाबादमध्ये चांगलं यश, तर परभणीमध्ये घसरण, जालन्यामध्ये काहीसं यश, हिंगोलीमध्ये काहीसं यश. एकूण 116च्या 97 जागा, म्हणजे काँग्रेसला देखील धक्का. आपण थेट जाऊया राष्ट्रवादी काँग्रेसचा काय झालंय ते बघायला. घसरण बघता आपण. औरंगाबादमध्ये 10चे 3, नांदेडात 18चे 10, उस्मानाबादमध्ये 1926, बीडचे 30चे 25, परभणीचे 25चे 24, जालन्यामध्ये देखील घसरण, हिंगोलीत घसरण 137चे 118. म्हणजे भारतीय जनता पक्ष वाढताना दिसतोय, परंतु बाकी सर्वच पक्षांना मला या ठिकाणी तोटा होताना दिसतोय. हा लक्षात घ्या. मराठवाड्याचा ग्रामीण भाग आहे. या मराठवाड्याच्या ग्रामीण भागामधल्या 8 विशेषतः त्याला सर्वात घवघवीत यश म्हणजे विलासरावांनी स्थापन केलेल्या लातूर जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून पहिल्यांदा भारतीय जनता पक्षानं आपला झेंडा फडकवला, कमळ फुलवलं आणि विलासराव यांच्या निधनानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबरोबरच आता संभाजीराव निलंगेकर हे एक नवीन आश्वासक नाव, एक नवा चेहरा मराठवाड्यात नक्कीच उदयाला आलेला आहे. योगेश खरे, माफ करा, विशाल करोळे, मराठवाड्याचं चित्र भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असायचं नेमकं कारण काय. कारण शेतकऱ्यांचे अतोनात हाल दाखवण्यात तुम्ही स्वतःच आघाडीवर होतात.
सर खरं आहे, शेतकऱ्यांच्या सुरुवातीला हाल खूप झाले आणि या सगळ्यासाठी शेतकरी राज्य सरकारला दोषी धरत होते, हेही तितकंच सत्य आहे. आणि शिवसेना त्यांचे प्रश्न धडाडीने मांडत होते, हे तरी तितकंच सत्य आहे. मात्र या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न असा राहिला की जे दुसरे पक्ष आहे, म्हणजे आपण शिवसेनेचं उदाहरण घेऊया. शिवसेना सत्तेत आहे, शिवसेना प्रश्न मांडत होती, शिवसेना प्रश्न सोडवण्यासही सांगत होती. मात्र या शिवसेनेच्या सर्व बोलण्यांमध्ये कुठेही विश्वासार्हता दिसली नाही, लोकांना ती जाणवली नाही, सुरुवातीलाही जाणवली नाही आणि प्रचाराच्या वेळीही जाणवली नाही. शिवसेना काहीतरी सांगते एक, करते एक, असं काहीसं वाटलं आणि याचा काही प्रमाणात तोटा शिवसेनेला झाला आणि याच शिवसेनेच्या तोट्याचा फायदा भाजपला झाला असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपण काँग्रेस यांचा विचार करूया. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे मराठवाडा नेहमीच राहिला. मात्र यावेळेस प्रचारामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, मात्र एक हाफ हार्टेडली वर्क म्हणतो अशा प्रकारचं होतं. जणू त्यांना असं वाटत होतं की इथं शिवसेना आणि भाजपचाच विजय होणार, त्यामुळे त्यांची कार्यक्षमताच पूर्ण कमी झाली होती असं चित्र होतं. ते लढत होते, मोठी नेते येत सुद्धा होते, मात्र एकूणच त्यांचा सभांचा जोर पाहता आणि त्यांची जी कार्यक्षमता, त्यांचा उत्साह पाहता कुठेतरी काही प्रमाणात त्यांनी पराभव मान्य केला होता असं चित्र दिसत होतं. आणि या तिघांच्याही उलट भाजप पूर्ण जोरात प्रचारात उतरलं होतं. विरोधकांकडनं फक्त नोटबंदी ही एकच गोष्ट वारंवार सांगण्यात येत होती. ग्रामीण भागातील लोकांना त्रास झाला, मात्र तरीसुद्धा फारसं हे रुचलं नाही, पटलं नाही असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं, भाजपने ज्या नव्या नव्या योजना सांगितल्यात, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सांगितल्यात, त्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या काळात पीक विम्याचा मोठ्या प्रमाणात पैसे आले. त्यानंतर मराठवाड्यात पाऊस चांगला आला आणि भाजपने ज्या योजना राबवल्या होत्या त्यात पाणीही चांगलं मराठवाड्याला मिळालं. त्यामुळं कुठंतरी याचा फायदा भाजपला झाला असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. त्यांच्या योजनाला झाला असं म्हणता येईल आणि त्यांची विश्वासार्हता लोकांना पटली आणि इतर पक्ष अविश्वासार्ह लोकांच्या नजरेत झाले. त्यामुळं कदाचित भाजप मोठं झालं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. भाजप पाठोपाठ एक अतिशय क्युरियस आणि इंटरेस्टिंग केस आहे ती शिवसेनेची. सुहास सरदेशमुख, मुंबईमध्ये शिवसेना वाढली, ठाण्यात वाढली, उल्हासनगरमध्ये ते वाढलेले दिसले, कोकणात ते वाढलेत, उत्तर महाराष्ट्रात वाढले, विदर्भामध्ये ते कधी नव्हते, त्यामुळे विदर्भाचा मुद्दा आत्ता मी घेणार नाही. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामध्ये त्यांची घसरण झाली, त्याचं नेमकं कारण काय वाटतं आपल्याला? सर, एकूणच शिवसेनेचा आपण विचार केला तर मराठवाड्यामधली शिवसेना जी वाढीचा सगळा जो पिरियड होता तो बाळासाहेबांच्या भाषणांमुळे प्रेरित होऊन आणि खूप वर्ष निजामाची सत्ता अनुभवल्यानंतर एक धडकपणे बोलणारा माणूस आणि तोही एका विशिष्ट ज्यांनी आपल्यावर सत्ता गाजवली आहे, ज्यांनी आपल्यावर जुलम केलं आहे, अशा धार्मिकतेच्या अंगाने विचार करणारा मराठी माणूस जो होता, मराठवाड्यातला जो माणूस होता तो शिवसेनेच्या मागे थांबलेला होता. मागचा जरी इतिहास बघितला तरी मराठा समाजाने शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट केलेला होता. आता जर मागच्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांची आपण भाषणं, त्यांच्यामधले वादविवाद, त्यांच्यातल्या कुरघोड्या असं जर बघितलं तर पालकमंत्री आणि खासदारांचं जमत नाही असं बहुतेक मराठवाड्यातल्या सगळ्या ठिकाणी होतं. म्हणजे अगदी औरंगाबादमध्ये सुद्धा रामदास कदम आणि चंद्रकांत खैरेंचं जमत नाही, तशीच परिस्थिती दिवाकर रावतेंची तिकडे होती आणि एकमेकांमधल्या संघटनेमध्ये निवडणुकांमध्ये दिसतोय. दुसरं, जयप्रकाश मुंदडांसारखा माणूस, ज्यांना वसमतमध्ये 18 होत्या, त्यांना एकही माणूस आपला निवडून आणता आलेला नाही आहे. याचा अर्थ माजी आमदार, त्यांच्याबरोबरचे पदाधिकारी आणि ह्या सगळ्या लोकांनी शिवसेनेमधून जे संघटन उभं करण्याची आवश्यकता होती ते संघटन उभं राहिलेलं नाही आहे. बरं, संघटन उभं करण्यासाठी जे संपर्क मंत्री शिवसेनेने नेमलेले आहेत ते कोण आहेत? तर मुंबईमध्ये केवळ वार्डाची निवडणूक लढवून तिथं तेवढ्याच कार्यक्षेत्रापुरते मर्यादित असणारे जे संपर्क नेते आहेत ते मराठवाड्यात येतात आणि विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारावर त्याचा आदेश चालतो. असा सगळा संघटनात्मक गुंता शिवसेनेमध्ये खूप वर्षापासून चाललेला आहे. गुंतागुंतीची ही गोष्ट, परंतु सुहास, तुम्ही अत्यंत सोपेपणानं ही सगळ्या प्रेक्षकांना समजावून सांगितली. जालन्याचं चित्र मला तुमच्याकडून समजून घेते. जालन्यामध्ये नेमकं काय झालं? कारण त्या ठिकाणी 3 नावं प्रतिष्ठेची त्यांची प्रतिष्ठा ऐरण्याला लागली होती. एक म्हणजे रावसाहेब दानवे, त्यांच्या एका मुलीचा पराभव झाला तर एका मुलीला विजय मिळाला. अर्जुन खोतकर आणि राजेश टोपे हे NCPचे माजी मंत्री, हे सगळे होते. रावसाहेब दानवे असताना सुद्धा जालन्यामध्ये एक हाती सत्ता का नाही आली? सर, एक हाती सत्ता येणे आता जालन्यात
दोन मुली ज्या आहेत, एक मुलगी आहे ती भोकरदन भोकरदन तालुक्यामधून लढत होती आणि दुसरी जी होती हर्षवर्धन जाधव यांची पत्नी, जी कन्नडमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये होती. जर जर आपण दोन वेगवेगळ्या मतदारसंघातला भाग बघितला तर हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांची पत्नी स्वतंत्र आघाडी करून रायभान जाधव यांच्या नावाने जी आघाडी झाली त्यांच्यातर्फे ते उभारलेले होते. म्हणजे शिवसेनेतल्या एका आमदाराला त्याचं धनुष्यबाण नको असतं, त्याच्या वडिलांच्या नावाची आघाडी चाललेली असते आणि शिवसेना हे सगळं खपवून घेते. असं शिवसेनेचं होतं. आणि इकडे भाजपला जर म्हणाल, हा हा अगदी बरोबर आहे. आपण जर एकूण आपण बघितलं, खरं तर सुहास एका वाक्यातच याचं समाप अतिशय उत्तम केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि ज्याला आपण काय म्हणू मराठवाड्यातल्या या सगळ्या आठी लढतींचा कोहिनूर असं म्हणता येईल, ती म्हणजे आमची बीडची लढत. त्या बीडमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा, अर्थात तो राजीनामा फेटाळला जाईल यात काही शंकाच नाही आहे, परंतु बीडमध्ये काय इक्वेशन्स निर्माण होतील? कारण धनंजय मुंडे यांनी जास्त जागा मिळवलेल्या आहेत पंकजा मुंडे यांच्या भारतीय जनता पक्षापेक्षा, परंतु सत्ता स्थापनेला जी जोडतोड करावी लागेल ज्याच्यात गोपीनाथ मुंडे अत्यंत माहीर होते. गोपीनाथ मुंडे देखील असा पराभव पाहिला, परंतु त्यांची सत्ता अबाधित राहिलेली होती. अशा प्रकारचं काही इक्वेशन निर्माण होईल? नक्की निर्माण होईल. त्याचं कारण असं आहे की विनायक मेटे आता त्या लेवलला कळीचा केंद्रस्थानी असतील, कारण त्यांना मिळालेले जे 4 जागा आहेत पंचायत समिती गटांमध्ये काही जागा मिळालेल्या आहेत आणि आता ज्यांना विरोध केलेला आहे एवढे दिवस, ज्यांच्या बाजूनी आपण कधीही थांबलो नाहीत असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला वाटत होतं, म्हणजे त्या स्थानिक नेत्याला पंकजा मुंडेंना, त्यांना परत तिथेच जाऊन थांबावं लागणार आहे विनायक मेटेंच्याकडे की तुम्ही आम्हाला समर्थन द्या. अशी कदाचित जोडतोड होण्याची शक्यता आहे आणि ही जोडतोड अगदी वरच्या स्तरावरच्या बैठकांमधनंच ती कदाचित पुढे येऊ शकेल. परंतु बीडमध्ये जर सत्ता स्थापन करायची असेल तर मेटेंना महत्त्व आलेलं आहे एवढं आत्ता आपल्याला नक्की. पण मग काकूनाना गटाचं काय? काकूनाना गटाला नुसत्या बेट्यांच्या मदत घेऊन सत्ता स्थापन नाही करता येणार आहे. जयरत्ता क्षीरसागर ज्यांची पाळंमुळं एकेकाळी, मला असं वाटतं माझी माहिती बरोबर असेल तर जयरत्ता क्षीरसागर यांची पाळंमुळं राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपपासून आहे. पाळंमुळं म्हणण्यापेक्षा त्यांची एक मैत्री होती गोपीनाथ मुंडेंसम. हा बोला. तर त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की परत एकदा त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असं सगळं मिळून पण एखादं होऊ शकते किंवा भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जायचं की नाही हा खूप स्ट्रॅटेजिक डिसिजन असेल त्यांच्यासाठी. मराठवाड्यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये सुहास, मराठवाड्यामध्ये अब्दुल सत्तार यांनी एक फार इंटरेस्टिंग स्टेटमेंट केलं आहे. ते म्हणजे शिवसेनेने जर पाठिंबा काढला तर औरंगाबादमध्ये सत्ता स्थापनेसाठी आम्ही म्हणजेच काँग्रेस हे शिवसेनेला मदत करेल. काय वाटतं आपल्याला? पण सर, अब्दुल सत्तारांचं हे स्टेटमेंट त्यांचे वरिष्ठ नेते किती सिरियसली घेतील ह्याच्याविषयी माझ्या मनात शंका आहेत. कारण अब्दुल सत्तारांचे बहुतांश वक्तव्य हे वरच्या स्तरावर फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीत, असाच आत्तापर्यंतचा अनुभव होता. म्हणजे ते बोलतात खूप, कारण ते जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी राजीनामा दिलेला होता, वरची मंडळी मला मदत करत नाहीत असं ते सांगत होते. अगदी झेंडा पोस्टर्स ह्याच्यासाठी लागणारे पैसे कुठून उभे करायचे असाही त्यांचा प्रश्न होता. पण एकूणच अब्दुल सत्तारांच्या म्हणण्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते फारसं गांभीर्याने घेत नाहीत असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आणि तो साहजिक आहे. अगदी पालकमंत्री बाळासाहेब थोरात असताना सुद्धा अशीच परिस्थिती होती. त्यांच्या वेळेस तर एक म्हणजे जाहीरपणे एकमेकांमध्ये झालेले वाद सुद्धा आम्हा सगळ्यांना आठवतात. पण एकूणच अब्दुल सत्तारांचे वक्तव्य किंवा त्यांचं म्हणणं काँग्रेसमध्ये फारसं गांभीर्याने विचारात घेतलं जात नाही. मराठवाड्याच्या 8 जिल्हा परिषदांचं चित्र आता काय दिसतंय तर परभणीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होताना दिसते. जालन्यामध्ये भाजप सेनेला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. औरंगाबादमध्ये देखील भाजप सेनेला एकत्र यावं लागेल. तर राष्ट्रवादीनी एक हाती उस्मानाबाद, बीड आणि परभणी इथे घवघवीत असं यश मिळवलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना बीडमध्ये एकत्र यावं लागेल. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष जरी वाढलेला असला तरी पूर्णपणे स्वीकृती त्याला मिळालेली नाही.
आपण पूर्ण चित्र बघितलं तर 3 ज्या जिल्हा परिषद आहेत त्या स्पष्टपणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडे जात आहेत. कारण उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीची सत्ता पूर्णपणे आलेली आहे, नांदेडमध्ये आलेली आहे काँग्रेसची सत्ता, आणि परभणीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात. परंतु दुसरीकडे जालना आहे, तिथे शिवसेना भाजपला एकत्र यावं लागेल, आणि औरंगाबादमध्ये शिवसेना भाजपला एकत्र यावं लागेल जर सत्ता स्थापन अर्थात या करायची असेल सगळ्याची तर. जी मुळं आहेत मुळं ती ती मुंबई मुंबई महानगरपालिकेत नेमकं काय होईल त्याच्यावर आहे. प्रेक्षक जिथून मी सुरुवात केली होती, मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण याच्यावर अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र शिवसेना भाजप युतीचं ठरणार आहे, हे जे माझं वाक्य होतं त्याच्या पुष्ठ्यार्थ आता किती डेटा आपल्याजवळ गोळा झालेला आहे बघा. एका ब्रेक नंतर आपण विदर्भाचं चित्र पाहणार आहोत. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले जे माझे सहकारी होते त्यांनी या डिटेल विश्लेषणाबद्दल, विशेषतः सुहास सरदेशमुख यांनी जे अतिशय डिटेल्ड अशा स्वरूपाचं विश्लेषण केलं, आणि अभिजित कुलकर्णी यांनी नाशिकमधल्या मनसेचं आणि त्याच्या पडझडीचं जे विश्लेषण केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. नंतरच्या भागामध्ये दीपक भातुसे आणि मिलिंद बल्लाळ यांच्याबरोबर विदर्भातले आमचे सहकारी असतील, आणि मग नंतर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा पाहू. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहता रणसंग्राम. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. संपूर्ण महाराष्ट्राचा लेखाजोखा जवळपास होत आलेला आहे. फक्त विदर्भाची आपली विश्लेषण राहिले. त्या विदर्भाच्या विश्लेषणासाठी मिलिंद बल्लाळ आणि दीपक भातुसे यांच्यासोबत माझ्याबरोबर असतील अखिलेश हळवे आणि ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक. आपण थेट जाऊया विदर्भामध्ये. अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर याचबरोबर नागपूर महानगरपालिकेचे देखील निकाल लागले. ते निकाल कसे लागले ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची कमालीची यशस्वी कामगिरी आपण पाहताय. नंबर स्पीक 87 वरून 201. 3 महानगरपालिका होत्या, नागपूर, अमरावती, अकोला. या तिन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपची प्रचंड आघाडी, तर शिवसेनेची 3 महानगरपालिकांमध्ये घसरण. पण शिवसेना ही विदर्भामध्ये कधीच एक पॉवरफुल नव्हती. आपण काँग्रेसची सुद्धा घसरण, 84च्या 57 जागा. सर्वात जास्त घसरण आपल्याला दिसते आहे ती अमरावतीमध्ये आणि नागपूरमध्ये जवळपास निम्म्याच्या जवळपास ते पोचले. तर राष्ट्रवादी हा कधीच विदर्भामध्ये स्ट्रॉंग नव्हता. 28 फक्त जा. जरी प्रफुल्ल पटेल आणि मनोहर नाईक त्यांचे नेते असले तरी देखील त्यांना त्या ठिकाणी यश आत्तापर्यंत कधी मिळालेलं नव्हतं. या सगळ्याची आपण जिल्हा परिषदेमध्ये काय परिस्थिती आहे बघा. भारतीय जनता पक्षाला चांगलंच यश मिळालं आहे. सगळ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्ष दुपटी तिपटीनं वाढतोय, आणि एकूण 61 वरून 139 पर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचला. शिवसेनेचा जिल्हा परिषदेमधला परफॉर्मन्स कसा होता बघा. तर शिवसेना सुद्धा 1-2 अपवाद वगळता चंद्रपूरमध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर शिवसेना वाढलेली आहे. अर्थात त्याची कारणं आपण काही क्षणात जाणून घेणार आहोत आपल्या सहकाऱ्यांकडून. शिवसेना देखील जवळपास दुपटीनं वाढताना दिसते आहे. काँग्रेस अनेक ठिकाणी आपल्याला घसरताना दिसते आहे. चंद्रपूरमध्ये फक्त त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स, अमरावतीमध्ये आहे तेवढा परफॉर्मन्स ठेवला, परंतु वर्धा असेल, बुलढाणा असेल आणि नागपूर असेल खाली गेलेले दिसत आहेत. एकूण 121 पैकी 100 अशा स्वरूपाची. तर राष्ट्रवादी काँग्रेस याची जवळपास सर्वच ठिकाणी घसरण. अमरावतीमध्ये कंपॅरेटिव्हली कमी, वर्ध्यामध्ये खूप जास्त, यवतमाळमध्येही तेवढीच, आणि एकूण 65 पैकी आता 30 जागा त्यांना यश मिळालेलं आहे. आपल्यासोबत अविनाश पाठक आहेत. अविनाश पाठक, संपूर्ण महानगरपालिकांमध्ये कमळ, लोकसभेमध्ये कमळ, विधानसभेत सर्व कमळ, आणि आत्ता देखील 3 महानगरपालिकांमध्ये कमळ. एक प्रकारे शहरी विदर्भानं भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. कुठेतरी स्वतंत्र विदर्भाची आस जी लागलेली आहे बहुधा, त्याचं प्रतीक मानायचं का आणखीन काही? दोन्ही गोष्टी मानता येतील. स्वतंत्र विदर्भाचं प्रतीक हे कुठेतरी भाजप वेगळा विदर्भ करेल ही मनात आस निश्चितच आहे. पण त्याचबरोबर एकूणच विकासाच्या मुद्द्यावर जे काही भाजपनी कामं केली आहेत त्याच्याही बद्दल हा प्रतिसाद म्हणता येऊ शकतो. विशेषतः नागपूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जे काही कामं नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे होत आहेत, आणि एक नागपूरचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात होते आहे, जो की इतक्या वर्षात काँग्रेसच्या राजवटीत कधीच झाला नव्हता.
त्याचाच एक परिणाम असा झाला आहे की एक पॉझिटिव्ह वातावरण भाजपच्या बाजूनी झालं आहे आणि नागपुरात तर त्याचे एक आश्चर्यकारक असे निकाल आपल्याला दिसलेत. अमरावती आणि अकोल्यातही तो परिणाम निश्चित आहे असं मानता येईल. सुदैवाने या तिन्ही ठिकाणी जे नेतृत्व आहे भाजपचं तेही तेवढं सक्षम आहे. हाही कुठेतरी मुद्दा विचारात घ्यावा लागेल आपल्याला. एक मुद्दा या ठिकाणी असा येतोय की संपूर्ण विदर्भामध्ये कमळ खिलताना दिसतंय अखिलेश हळवे, परंतु अमरावतीमध्ये डेव्हलपमेंटचा अजेंडा किंवा विदर्भाचा मुद्दा किंवा इतर भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आम्हाला का जाणवत नाही? सर, आपण या पूर्ण जर का विदर्भाचा विचार केला त्याच्यामध्ये 3 महानगरपालिका आणि 6 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्यामुळे अमरावतीची अतिशय क्लासिक केस आहे. आणि मी क्लासिक केस याकरता म्हणतो कारण अमरावतीला महानगरपालिकांसोबत जिल्हा परिषदांच्या निवडणुका होता आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपची सरशी झाली. अगदी 92 पैकी 46 जागा मिळून भाजपने स्पष्ट बहुमत मिळालं. पण त्याच्याच अगदी उलट चित्र आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये बघायला मिळालं. तिथे काँग्रेसची सरशी झाली आणि काँग्रेसनी भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्या. त्यामुळे एका जिल्ह्याच्या शहरी भागामध्ये एक चित्र आणि ग्रामीण भागामध्ये दुसरं चित्र असं बघायला मिळालं. त्यामुळे अतिशय क्लासिक केस आहे. तर आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक अजून ह्या सगळ्या पण विदर्भातल्या जिल्हा परिषदेचा विचार केला तर ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार होते ते खासदार त्या निवडणुकांमध्ये कुठे डिलिव्हर करू शकले नाही असं म्हटलं तर चूक ठरू नये. अमरावतीचा विचार केला तर अडसूळ खासदार शिवसेनेचे, बुलढाणाला जाधव तिथले खासदार किंवा यवतमाळला भावना गवळी हे तिन्ही खासदार त्या भागात असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सेनेचे परफॉर्मन्स देऊ शकले नाही. हे तिन्ही ठिकाणचं तितकंच सत्य आहे. आणि त्याच्या उलट जर का चंद्रपूर आपण आणि वर्धाचा विचार केला तर आपल्याला बघायला होतं. त्यामुळे या पूर्ण निवडणुकांमधली कुठली कन्सिस्टन्सी नव्हती. आणि एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील आहे की वर्धा आणि चंद्रपूर वगळता तर बाकी 4 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. आणि भाजप जरी वाढला असला आणि सेनेची जरी पिछाड झाली असली तरी अमरावतीचा जो निकाल आहे तो खरंच वेगळ्या प्रकारचा निकाल आहे. कारण शहरी आणि ग्रामीण भागामध्ये 2 वेगळ्या प्रकारचे निकाल आपल्याला इथे बघायला मिळाले आहे. सर, अखिलेश हळवे, तिथे 2 भाग आहेत. एक वराडाचा भाग आहे आणि जो हिंदी बहुल पट्टा आहे, असे 2 वेगळे भाग आहेत. या 2 वेगळ्या भागांमध्ये ग्रामीण महाराष्ट्राने काही वेगळ्या प्रकारचं वोटिंग केलेलं दिसतंय का आपल्याला? याचं कारण अमरावतीमधलं चित्र आपल्याला भारतीय जनता पक्षाला काहीसं निराशाजनक दिसतंय. तर यवतमाळ आणि बुलढाणा इथे देखील त्यांना स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. तिथे वरती गडचिरोलीमध्ये देखील त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. तिथेही त्यांना म्हणजे वाढलेत प्रचंड, परंतु हाती सत्ता नाही अशी परिस्थिती आहे. सत्तेसाठी जोडतोड करावी लागणार आहे. अखिलेश, खरं सर. आणि अगदी खरं आहे सर. आणि जर का आपण एक नेहमीचे भाजपबद्दल एक बोललं तर की हा शहरी भागातला पक्ष आहे हे कुठेतरी खरं होतं की का असं दिसतंय. कारण आपण जर का या 3 महानगरपालिकांचा विचार केला तर तिन्ही ठिकाणी भाजपला अतिशय स्पष्ट बहुमत मिळालं आहे. नागपूर असो, अकोला असो, अमरावती असो. पण या 6 जिल्हा परिषदांचा विचार केला तर फक्त 2च ठिकाणी भाजपला बहुमत मिळालं आहे. 4 ठिकाणी कुठेही बहुमत सोडाच मोठा पक्ष म्हणून पण फारसा त्यांचा पक्षाचा परफॉर्मन्स नाही आहे. त्यामुळे हे 4 जे ग्रामीण भागातल्या ज्या निवडणुका झाल्या 4 जिल्हा परिषदांमध्ये तिथे पक्षाचा प्रदर्शन परफॉर्मन्स चांगला नव्हता. त्यामुळे एक भाजप हा शहरी भागात पुरता कुठेतरी सीमित झालेला पक्ष आहे असं जी भाजपवर नेहमी टीका होते ती खरी आहे का असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आणि ह्या सगळ्या 4 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जरी भाजप वाढला असला तरी अपेक्षेपेक्षा त्याचा परफॉर्मन्स नक्कीच खाली होतं. हे अतिशय महत्त्वाचा दृष्टीने विचार करावा लागेल. चंद्रपूरचा विचार केला तर चंद्रपूरला तिथले जे पालकमंत्री असतील किंवा तिथले सुधीर मुनगंटीवारच्या रूपाने एक मोठे वजनदार मंत्री असतील त्यांच्या माध्यमाने कुठेतरी एक परफॉर्मन्स तिथे पक्षाला बघायला जरी मिळालं असलं तरी बाकी 4 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीचा परफॉर्मन्स अतिशय दर्जेदार पक्षात कुठेच नव्हतं. आणि हे देखील एक पक्षाकरता चिंतनीय विषय नक्कीच म्हणावा लागेल. यवतमाळमध्ये संजय राठोडनी शिवसेनेला अनपेक्षित असं यश मिळवून दिलं. 12 वरून 20 वर गेले तरी देखील त्यांना स्पष्ट बहुमत नाही. काय नेमकं कारण असेल अविनाश पाठक की सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, रणजित पाटील, हंसराज अहिर, किती नावं घेऊ मी, अमरीश राजे आत्राम, मदन येरावार, किती नावं घेऊ, मराठवाड्यामध्ये प्रवीण पोटे पाटील, एवढे सगळे दिग्गज असताना देखील ग्रामीण विदर्भावर पकड आहे असं पूर्णपणे का दिसत नाहीये? अजूनही पूर्णपणे हातात येताना का दिसत नाही? जसं उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतं, तिथे तर एवढे मोठे नाही आहेत. तिथे एक गिरीश महाजन आहेत आणि थोडेफार एकनाथ खडसे अजून आहेत, परंतु इथे एवढे नेते असताना सुद्धा झगडावं का लागतंय भाजपला? नाही, आपण आता जी नावं घेतलीत त्यात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, प्रवीण पोटे पाटील ही बहुतेक सगळी नावं शहरी नावं आहेत.
त्यामुळे एकूणच आता अखिलेशनी जे सांगितलं की शहरी मतदारांवर भाजपचा पगडा जास्त आहे, त्या तुलनेत ग्रामीण भागात तो कमी आहे. पण तरीही जसं चंद्रपूरला एक चांगलं काम भाजपनी, चांगल्या संख्येत भाजप पुढे आला आहे, तसंच बुलढाण्यातही आहे. यवतमाळमध्ये ज्या पद्धतीने सेना आली आहे त्याच्या खालोखाल भाजप आहे, म्हणजे सेनेनी 20 घेतल्या आहेत तर भाजपनी 18 जागा घेतल्या आहेत. त्यामुळे तिथली कामगिरी एकदम दुर्लक्षितही येणार नाही. असं असलं तरी तिथे या सगळ्या ठिकाणी कुठेतरी भाजपनी संघटनात्मक बांधणी करणं हे सुद्धा गरजेचं आहे, हे अधोरेखित होत आहे. हे इथे मला सुचवावं असं वाटतं. म्हणजे मिलिंद बल्लाळ, संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आता गेल्या 2 तासामध्ये तुम्ही आणि दीपक भातुसे माझ्या बरोबर होतात, संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आपण मांडलं. त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या चित्रातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की अजूनही देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हे सत्य अधोरेखित होत आहे. तरी देखील कुठेतरी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर हा मुद्दा वारंवार पुढे येतोय. काय सांगाल? ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर महत्त्वाचं आहेच. म्हणजे अजूनही जसं आता आपण सगळ्या महाराष्ट्राचं एक चित्र दाखवलं तर तिथे पूर्णपणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला यश जरी मिळालेलं असलं तरी ते अजून संपूर्ण 100% यश असं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर ऑर्गनायझेशन सेटअप करत असताना तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये, तुमच्या मतदारांमध्ये तुमची विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम खरं म्हटलं तर या निवडणुकीच्या निमित्ताने होणं आवश्यक आहे. मला एक कळत नाही आहे की जर ज्या लोकांनी शिवसेनेला किंवा भारतीय जनता पक्षाला मतदान केलेलं आहे ह्याचा अर्थ त्यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करायचं नव्हतं. जर त्यांना ते मतदान करायचं नव्हतं तर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना कोणी अधिकार दिला आहे की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर कोॲलिशन करण्याचा? नंबर 1. आणि जर अशा पद्धतीचं कोॲलिशन होणार असेल तर निश्चितच त्यांच्या विश्वासार्हतेबद्दलचा एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा तो प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. आपण हे मुद्दा मांडलाय की एक प्रकारे निकालाचा अन्वयार्थ काय, तर कोणी कोणाबरोबर जावं, मिलिंद बल्लाळ कोणी कोणाबरोबर जावं याचा संकेत स्पष्टपणे दिलेला आहे. मराठवाड्यामध्ये जालना, औरंगाबाद, हिंगोली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि विदर्भामध्ये बुलढाणा आणि यवतमाळ आणि महानगरपालिकांचा विचार केला तर उल्हासनगर आणि मुंबई या सगळ्या ठिकाणी शिवसेना भाजपला एकत्र यावं लागणार आहे. क्विक कॉमेंट फ्रॉम यू. निश्चित मुंबई महापालिकेवर सगळ्याचा निर्णय अवलंबून असणार आहे, कारण जर मुंबई महापालिकेने शिवसेना भाजपबरोबर एकत्र येण्याचा निर्णय घेतला तरच कदाचित पुढच्या जिल्हा परिषदांचा युती जी आहे ती त्याच्यावर अवलंबून असणार आहे. म्हणजे एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेवर सगळं चित्र आहे ज्याच्यापासून आम्ही सुरुवात करत होतो ते आपल्याला पाहायला मिळालं. प्रेक्षक, या कार्यक्रमाचा शेवट फार इंटरेस्टिंग आहे आणि तो म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेला हा कलगीतुरा आपण पाहिलात. भ्रष्टाचारापासून पारदर्शकतेपर्यंत आणि एकमेकांच्या संपत्तीपासून ते अवकात काढण्यापर्यंत रंगलेलं महाभारत आपण पाहिलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.